आणि मला फोन येतो रॅन्डम नंबरवरनं, हॅलो मी नागराज बोलतोय. तर म्हटलं हा कोण नागराज? तर ते म्हणतात की अगं नागराज मंजुळे बोलतोय. तर म्हटलं नागराज मंजुळे मला का फोन करते? तर म्हणलं कोण नागराज मंजुळे? मग त्यांनी थोडा एक पॉज घेतला की ही मूर्ख होतीच पण आता ही वेडी पण मग त्यांनी मला सांगितलं अगं मी डिरेक्टर नागराज मंजुळे बोलतो. म्हणलं ओ ओ ओ ओ असं. तर मी म्हटलं अच्छा बरं फिल्ममध्ये कोण आहे? सर म्हटले सगळे नवी चेहरे आहेत, फक्त अमिताभ बच्चन आहे. म्हणलं आता काय कुठून तरी कॅमेरा असेल आणि ते म्हणतील तुझं प्रँक चाललाय असं तसं झालं. आणि जेव्हा नाही होऊ शकत येतं ना नागराज मंजुळे तिथनं जातात. तुला येतंय तू करतीये. ते अजिबात त्याचं सांत्वन करत नाहीत की हो का नाही येणार आहे का. त्यामुळे ती सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी परत येते. आजही मी इथे ओपनली सांगते जर मी नाही करू शकले म्हणजे तुम्हा सगळ्यांकडे तो अधिकार आहेच तर मी इथे नाही कंटिन्यू करणार. कारण की माझ्या इथे बऱ्याच मुली खूप कष्ट करतायत इथे येण्यासाठी, इथे पोहोचण्यासाठी आणि त्यांच्यासाठी हे खूप अवघड आहे इथपर्यंत पोहोचणं. सो उगाच मला कोणाची जागा घ्यायची नाहीये. मला माझा जॉब भयंकर आवडायचा खूप. डाऊट्स प्लीज ठेवू नका. मी जी चूक केली ती फक्त करू नका. ती संधी तेव्हाच येणार असते, ती परत तुमचं डोअर नॉक करणार नसते. मला नागराज सरांचे खरं खूप आभार माना असं वाटतात. चित्रपटामध्ये फुटबॉलच्या निमित्ताने ती मुलं सुधारतात, इथे फिल्मच्या निमित्ताने ही मुलं बाय द प्रोसेस खूप सुधारली आहेत. फेवरेट कॉन्टेंट क्रिएटर हे ओके, तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सायली पाटील मॅमचं. सो मला काही जास्त इंट्रोडक्शनची गरज वाटत नाही आहे आणि प्रथमने सांगितलंच. आणि जेव्हा आम्ही स्टोरीज पोस्ट केल्या तेव्हा असे पोरांचे रिप्लाय महाराष्ट्राचं क्रश. ओके बेस्ट. सो म्हणलं वी पिक द राईट पर्सन आणि देर इज अलॉट टू इट. खूप सारे प्रश्न आहेत. फर्स्ट ऑफ ऑल खूप खूप धन्यवाद ॲग्री केल्याबद्दल येण्यासाठी आणि वेलकम टू द सौरभ भोसले शो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं. सो माझा पहिलाच प्रश्न असा आहे की आर्किटेक्ट पण आहेस तू आणि त्यानंतर ॲक्ट्रेस पण. सो लहानपणापासून सगळ्यात पहिल्यांदा काय ठरवलं? आता खूप लोक खूप काय ठरवतात. सो सगळ्यात पहिल्यांदा काय ठरवलं की काय व्हायचं आहे? मग तो प्रवास इथपर्यंत येऊन कसा थांबला? पहिलं तर सगळ्यांना खूप नमस्कार आणि तुझे खरं खूप आभार, तू इथे बोलवलंय आणि मी पहिल्यांदा एवढ्या लाईव्ह ऑडियन्स समोर बोलतीये. पहिले थोडी नर्वस आहे आणि माझा जो काही प्रवास आहे म्हणजे मी वाढली आहे आणि माझा जन्म पुण्याचा आहे आणि लहानपणापासूनच आपल्याला कळतं की आपण कुठे जाणार आहे. माझं एक फर्म होतं, मला कितीही टक्के पडू दे मी इंजिनिअरिंग करणार नाही. हे म्हणजे मी आई माझी बसली इथे, तिची खूप इच्छा होती की एक इंजिनियर तर तू व्हायलाच हवीस असं. पण मला माहिती होतं की कला क्षेत्राशी माझं खूप जवळचं नातं आहे आणि त्याच्यात आईशीच एक निगडीत सांगते की घरामध्ये ना मी काही करायचं म्हणजे माझं डोकं फिरलं तर मी कुठली वॉल पेंट करणार किंवा काही मार खायचे. सो मला आईने अलाव केलं होतं की एक बाल्कनी दिली तुला, तिला ते काय करायचं का अजिबात घरापर्यंत यायचं नाही. सो मी एक दिवशी तिचं वॉल पेंट करायचे, काहीतरी ॲड करायचं, असं छोटं छोटं काही ना काही होत गेलं आणि कळायला लागलं अरे आपण ह्याच्यात खूप उत्तम काहीतरी करतोय. तर मला असं आलं की काहीतरी एक रोज ॲड होते तर लिटिल मोअर काहीतरी मी करते. सो मी माझा त्या नावाचा फर्म काढला आणि मी ठरवलं की मी स्पेसेस आणि या गोष्टींमध्ये जाणार. सो तसं आर्किटेक्चर मी चूज केलं आणि माझं एक होतं काही करीन पण काहीतरी कलाक्षेत्राशी असलं पाहिजे, त्याच्यामुळे मी आर्किटेक्चर चूज केलं. आणि आर्किटेक्चर करता करता मी सैराटसाठी शॉर्टलिस्ट झाले आणि मग झुंड आणि घरबंदूक बिर्याणी, तो असा एक प्रवास आहे आता, तो असं चालू आहे. येस. सो आता जसं तुम्ही ऐकलं की सैराटसाठी पण शॉर्टलिस्ट झालेला. सो त्या ऑडिशनबद्दल काहीतरी आणि कसं होतं ते ऑडिशन आणि पहिली मीटिंग एक म्हणजे पहिलंच ऑडिशन असेल आय गेस. सो कसं होतं ते? म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये एक फेस्ट होता आणि त्याच्यासाठी सैराटच्या ऑडिशनसाठी सगळे आले होते आणि तेव्हा फॅन्ड्री पण रिलीज झाला नव्हता, त्यामुळे नागराज मंजुळे कोण हेही माहीत नव्हतं. बरं मग तेव्हा तिथे फक्त पळणारी 2 मुलं आणि खाली सैराट असे ऑडिशनचे पोस्टर लावले होते. मुली त्याला सिरियसली, कारण माझं मुलींचं कॉलेज आहे, मी डॉक्टर BN कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये केलं आहे. सगळ्या सुंदर मुली, अतिशय सुंदर मुली अशा होत्या आणि छान नटलेला, कारण फेस्ट होता आणि मी तेव्हा तिथे हे होते म्हणजे हेड होते, त्यामुळे माझं कामात सगळं लक्ष आणि एका कॉर्नरला ऑडिशन सुरू होतं की मुली सगळ्या तिथे होत्या. मला पहिले चिडचिड होत होती, माझा एवढा छान काही आमचा फेस्ट आणि तिथे काय चाललंय वगैरे. ते मी जाते येते, त्यांनी मला अजिबात थांबवलं नाही. मी सगळा मेकअप काढून जाण्याच्या वेळी जात होते, त्या थांब 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 आणि अख्खी टीम होती 8-5ची. त्यांनी मला सांगितलं की आम्ही एक ऑडिशन घेतोय, फक्त तुझं नाव सांगायचं आहे. मी काय खूप गांभीर्याने ते दिलं नाही, मी नाव दिलं आणि मी घरी गेले. त्यानंतर मला नागराज मंजुळेंचा फोन आला की असं असं आहे, तू मला आवडलीस तर तू येऊन शॉर्टलिस्ट झालीस. आणि माझं जे कॉलेज आहे ते अभ्यासाव्यतिरिक्त ज्या काही गोष्टी होतात त्याला खूप सपोर्ट करतात, त्यामुळे त्यांचं असं होतं की नाही 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 म्हणजे अभ्यासही करतो इन अ गुड वे. आता इन अ गुड वे. आता ही मुलं काय करणार सांगतो ना मी, हे काय करणार हे पण सांगतो मी. हा व्हिडिओ येणार
ह्याचा बाईट कॉपी करणार आणि HOD ला पाठवणार. असं काहीही करू नका, असं काहीही करू नका. हे चांगलं ह्याच्याने सांगते. आमच्या कॉलेजमध्ये अतिशय हुशार मुली येतात आणि तिथे असं होतं की अरे नॅशनल अवॉर्ड तोपर्यंत आला होता फॅन्ड्रीला. तर माझे प्रिन्सिपल म्हणले नॅशनल अवॉर्ड विनर आहे, तू जायलाच हवं असं. आणि एका सर्वसाधारण घरातून आलेली मुलगी पहिला विचार करणार अरे फिल्म इंडस्ट्री, आई काय म्हणणार. माझी आई तशी त्या मनाने थोडी स्ट्रिक्ट होती तेव्हा, त्यामुळे मी म्हटलं चला जाऊन तर येऊया पहिल्यांदा. सो आरजीचे जे काही महत्त्वाचे सीन्स आहेत ते सगळे मी केलेत. तो पहिला मला सांगितलं की विहिरीचं असं तू विहिरीत एका मुलाला म्हणते की उठायच. आणि मी शहरात आली, मला माहित नाही, मला असं वाटायचं विहीर एवढी छोटी त्यात तो कसं काय पोहणार आहे. म्हणजे मला कळतच नव्हतं की मी असं कसं होईल. तर मग ती सांगायची अगं विहिरीत मुलं आहेत, तुला असं म्हणायचं की तू बाहेर निघ असं. आणि त्यांचं ठरलं होतं की ते कुठलाही डायलॉग द्यायचे नाही, की ही कितपत करू शकते. अभिनयाचा काहीच अनुभव नव्हता, माझ्यात कुठून तरी कॉन्फिडन्स आला आणि मी मग या चलो बाहेर. तर ते त्यांना खूप आवडलं की अरे हे असं होतंय. पण मला त्यांनी सांगितलं भाषा खूप शुद्ध होतीये, काहीतरी कर भाषेवर. तर मला काय ते करायचंही नव्हतं, त्यामुळे मला झालंय का जाऊ का असं. तर त्या टीमला ते कुठे क्युरिओसिटी वाटली की वेडी मुलगी आहे काही, म्हणजे आम्ही एवढं सांगतोय हिचं काय चाललंय. बरं काही 20 दिवसांनी मला कॉल आला. सो आमच्या कॉलेजमधल्या ज्या शॉर्टलिस्ट होत गेल्या कमी कमी होत गेल्या आणि लास्ट ऑडिशनला नागराज सर होते. आणि त्यावेळेस मला जबा तो फॅन्ड्रीतला जो आहे त्याच्याबरोबर तो पप्पीचा सीन करायचा होता की मला एक पप्पी देणार. म्हणले तर मी काही करत नाही हे माझ्याकडनं होणार नाही. आज पहिलं जाऊन आईला सांगते की बाई असं काय काय करते मी. तर नागराज आईला माहित नव्हतं. माझ्या मोठ्या बहिणीला माहिती होतं. सो ती अशा गोष्टींमध्ये मला नेहमी सपोर्ट करायची. सो ती म्हणली करून तर बघ काय झालं तर मग घरी सांगूया असं. तर मग मी गेले आणि मग त्याच्यानंतर नागराज सर फार क्युरियस होते की काय करू शकते, कारण तो अवघड विषय होता. तर म्हटलं मी नाही करणार आहे असं असं. आणि सोमा तेव्हा खूप लहान होता, तर तोही मला ऑकवर्ड झाला. तर त्याला त्यांनी जोरात ओरडलं, म्हणलं अरे ओरडतायत हे, तर करून टाकूया काहीतरी, म्हणून मी केला. मग नागराज सरांनी मला सांगितलं ऐक आता तू फायनल झाली आहे, मी महाराष्ट्रभर फिरलो, तूच आहेस ती, सो तुझं काय मत आहे. तर म्हटलं तुम्हाला भेटले खूप झालं, मला नाही करायचंय. ते म्हणते तू आपण तुझ्या भाषेवर काम करूया. तर म्हटलं नाही 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 वगैरे करून मी घरी गेले. त्यानंतर मी मुंबईला इंटर्नशिपसाठी गेले. माझ्यासाठी तो विषय तिथे संपला आणि मी त्यांना फोन करून सांगितलं की माझ्याकडनं आता काही होणार नाही. त्यांच्या बाजूनी काही वेगळे, माझ्यासाठी तो विषय संपला होता. बरं सैराट एका वर्षाने आला. मला मागे असं वाटलेलं की अतिशय नॉर्मल फिल्म आहे जी येऊन जाईल. सैराटने इतिहास केला. मला सगळ्यांचे फोन यायला लागले, अगं आज ट्रेलर आले आणि तिथं वेगळीच आहे, तुझं काय खरं नाही, तू मूर्ख आहेस असं केलं. पण मला कुठल्याही असं अनुषंगाने असं वाटलं नाही की हे करायला हवं होतं. आणि त्यात माझी आई फर्स्ट डे फर्स्ट शो सगळ्यांबरोबर गेली आहे आणि मला घरी येऊन म्हणते तुझ्याकडनं कधी झालंच नसतं, काय काम केलंय तिने, काय काम केलंय. बरं म्हणलं असेल. आणि तो इतका गाजला. सो मला असं वाटलं यार एक सेल्फी तरी घ्यायला हवा होता त्यांच्याबरोबर. त्यावेळेस मला असं झालं. आणि कट्टू 4 वर्ष माझं आयुष्य सुरू आहे, आर्किटेक्चर सुरू आहे. आणि माझं त्या दिवशी ऑन साईट काम चालू आहे आणि माझं डोकं लागलं होतं एका वर्करशी, आलाच नव्हता. आणि मला फोन येतो रँडम नंबरवरनं, हॅलो मी नागराज बोलतोय. तर म्हटलं हा कोण नागराज. तर ते म्हणतात की अगं नागराज मंजुळे बोलतोय. तर म्हटलं नागराज मंजुळे मला का फोन करते. तर म्हणलं कोण नागराज मंजुळे. मग त्यांनी थोडा एक पॉज घेतला की ही मूर्ख होतीच पण आता ही वेडी पण. मग त्यांनी मला सांगितलं अगं मी डिरेक्टर नागराज मंजुळे बोलतो. म्हणलं ओ असं. एक मी पण थोडा पॉज घेतला की नाही हे फेक असू शकतं. तर मीही तेवढीच उत्तरं दिली की जेवढी अपेक्षित होती. मग ट्रू कॉलर माझ्या फ्रेंड्सला सांगणं की असं असं झालंय गं, असं असं खरंच झालंय. कारण आधी फोन येणं वेगळं होतं आणि सैराटच्या एवढ्या मोठ्या यशानंतर त्या माणसाने स्वतःहून फोन करणं खूप वेगळं होतं. त्यांनी मला सांगितलं फक्त कशी आहेस याच्यासाठी फोन केला होता. तर म्हणलं कशी आहेस याच्यासाठी मला डिरेक्टर का फोन करतोय असं मला झालं. त्या फोन नंतर पुढे काहीच नाही झालं. आणि 10 महिन्यांनी परत फोन आला की तुझे काही फोटोज मिळतील का, असं असं आहे. तर म्हणलं अरे काय हे असं कायच आहे, परत कोणीतरी खोटंच बोलतंय. हा इथे माझा मित्र बसलाय कौस्तुभ. मी त्याला म्हणलं की मला खूप भीती वाटते, हे काहीतरी फेक आहे, तर तू माझ्याबरोबर चल. मी पूर्ण तयारी निशी की हे काहीतरी फेक आहे, कोणीतरी आहे अशाच गेलेले. आणि मला रस्ता सापडत नव्हता आणि टेरेसवरती सर होते. तर मी म्हणलं खरंच नागराज मंजुळे आता काय करू. गेले सरांशी बोलले आणि मग सरांनी मला सांगितलं असा असा चित्रपट आहे, आम्ही त्याच्यासाठी तुला कास्ट करणार आहोत. तर मी म्हटलं अच्छा बरं, फिल्ममध्ये कोण आहे. सर म्हणले सगळे नवी चेहरे आहेत, फक्त अमिताभ बच्चन आहे. म्हणलं आता काय कुठून तरी कॅमेरा असेल आणि ते म्हणतील तुझं प्रँक चाललाय असं तसं झालं. तर मी म्हणलं अमिताभ बच्चन. तर म्हणे हां असं करतायत तर तू करशील का. त्या दिवशी घरी जाऊन सगळं सांगितलं की असा असा विषय आहे ते माझं. आणि कसं असतं एका मी असा स्वतःला विचार केला की डेस्टिनी माझ्यासाठी दुसऱ्यांदा दरवाजा वाजवतीये. जरीही माझी इच्छा नाही तरी खूप मोठी गोष्ट आहे की दुसऱ्यांदा मला परत ती गमवायची नाही. फक्त ह्या एका छोट्या थॉटमुळे मी पुढे गेले. आणि तरी मी सरांना म्हणलं सर थोडा वेळ द्या ना, म्हणजे तो माझ वाटेल पण मला थोडा वेळ हवा, मला नाही करायचंय. तर अख्खी टीम आणि नागराज सर असे की नाही तूच करायचंय. सर म्हणले भावना माझी तूच आहेस. सर म्हणले चला आता ऑडिशन द्यायची आहे.
म्हणलं सर मला ऑडिशन वगैरे नाही द्यायची असं सगळ्यांना असं ही काही लोक येतात आणि हिचं काय नवीनच आहे असं हेत होतं. म्हणजे मी हे अतिशय असं ॲटिट्यूडनी नाही सांगत आहे. माझ्या मागची स्टोरी होती की या क्षेत्राशी माझा काही म्हणजे संबंध नव्हता. प्लस एक खूप सर्वसाधारण फॅमिलीत नाही जिथे खरंच चित्रपट सृष्टी जी आहे माझ्या पालकांना कदाचित त्याचं खूप भीती असेल सुरुवातीला असं बऱ्याच काही काही गोष्टी असतात. तर सर म्हणले ॲक्च्युली तू खूप विचार करतेस तर तू एक काम कर खरंच वेळ घे आणि मग मला कळव. कारण कुठेतरी त्या कॅरेक्टरमध्ये तू फिट होतीये जे तू आर्चीमध्ये कदाचित नसती झालीस. तेव्हा आर्चीसाठी स्टोरी कदाचित थोडी बदलली असती असं. तर मी थोडा विचार केला कारण मला माहिती होतं की आणि मी खूप प्लॅनिंग करणारी मुलगी आहे. म्हणजे त्यावेळेस कसं होतं मी ऑफिस करायचं नंतर स्वतःच्या काही साईट्स सुरू होते आणि मग मी त्याच्यानंतर लिहायचे माझा दिवस. सो एक एक टिक करत जायचं असं मला खूप प्लॅनिंग लागायचं आणि हे अतिशय अनसर्टन. म्हणजे चित्रपट शूट होतो पहिला शेड्यूल लागतो तो 3 महिन्यांनी लागतो परत पुढचा आणि मग तो एडिटिंगला वेळ लागतो आणि त्यात कोविड झाला. सगळं खूप अनसर्टन सुरू होतं की हे सगळं काय सुरू आहे. त्यामुळे मी सरांना म्हटलं सर माझा ग्राफ ठरला आणि मला हे माहिती होतं त्यावेळे ना हा विचार अजिबात नाही केला की चित्रपट किती चालणार आहे कमर्शियली किती नाही चालणार आहे और मी किती फेमस होणार आहे. कारण आर्ची ज्या प्रकारे गेली म्हणजे ती कुठे होती असं झालेलं आणि मला थोडं ग्लॅमरशी थोडंसं असं भीती वाटत होती. तर सर म्हणले तू जरा विचित्रच मुलगी दिसते मला तुझ्या आई वडिलांशी बोलायचंय. सर त्यावेळेस म्हणले मला जरा बोल तू नको करू म्हणे चित्रपट. अख्खी टीम होती 8-5ची. तर मग मी म्हटलं सर मला असं वाटतं की कुठेतरी तो ग्राफ बदलेल माझ्या आयुष्याचा. म्हणजे मी जर ह्याला हो म्हणते तर. आणि दुसरं मला असं वाटलं म्हणजे हे किती लोक रिलेट करतील मला माहिती नाही पण नागराज मंजू यांच्या चित्रपटामध्ये तुम्ही असताना देज अ सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. या जागी मी आहे तर कुणी तुमच्यापैकी कोणी असू शकतं आज कुणीही म्हणजे ते कुणालाही अप्रोच करतात तर तुम्ही तिथे आहात तर तुम्हाला खूप काम करावं लागणार आहे. किमान तेवढं की फक्त तिला असंच घेतलंय असं नाही वाटलं पाहिजे. सो आता मी 2 चित्रपट त्यांच्याबरोबर केले आणि माझ्या वाट्याला जेवढं आलं ना माझ्या पद्धतीने मी तिथे 100% दिले. पण ते देण्या अगोदर माझी एक प्रोसेस होती कारण मला ग्लॅमर माहिती नव्हतं आवडत नव्हतं. मला असं वाटायचं अरे कोणतरी रँडम मला मेसेज करते मला भीती वाटायची. त्यामुळे ती प्रोसेस जशी माझी होती तशी माझ्या पालकांची होती माझ्या फ्रेंड्सची होती. तेही ग्रॅज्युअली त्याच्यामध्ये ग्रो झाले आणि तसा तो माझ्याबरोबर झुंड घडला आणि मग ते घरबंदूक बिर्याणी. मग आई वडिलांना भेटले तेव्हा काय झालं कसं बोलणं? म्हणजे जसं मी म्हणाले खूप सर्वसाधारण फॅमिलीत नाही ते त्यामुळे आपल्या प्रत्येक फॅमिलीची एक फंक्शनॅलिटी माहिती असते की हे काम करून घ्यायचं असेल तर आधी कुणाकडे अप्रोच करायचं आहे किंवा असं. तर माझी बहीण होती. मग त्यानंतर माझे वडील जे आहेत ना ते लहानपणापासून मला आणि माझ्या बहिणीला प्रचंड स्वातंत्र्य दिलंय. म्हणजे मी आजही जरी त्यांना सांगितलं मला हे नाही करायचं ते नाही करायचं तरी ते माझ्या प्रत्येक नियम म्हणजे त्याच्याबरोबरच होते की हो तू हे कर तू कर बिंदास कर हे आशाच्यात होते. मला वडिलांचा कधी त्रास होता आणि त्यामुळे कदाचित मी जे घडली आज ते घडले सगळं काही त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळे. पण माझी आई थोडीशी स्ट्रिक्ट होती आणि लहानपणीपासून म्हणजे मी जर मोठी व्हायला लागले तर कोणी म्हणायचं अरे तू छान दिसते फोटोशूट करू. माझ्या आईला ते अजिबात नाही आवडायचं. तिला ते क्रिटिसिझम वाटायचं. मी घरी आल्यानंतर ती म्हणली की अच्छा चांगली दिसते म्हणून घेणार आहेत का मला ते रूपाचं नको सांगू तू काय करते तिथे ते सांग की नाही तू काही करणार असेल तिथे काम तर तिथे जायचं उगाच जायचं नाही. तर म्हणलं नाही करणार आहे ना असं कसं बच्चन सर आहे त्याच्यात. मग थोडं ते मला झालं आणि माझे वडील अमिताभ बच्चनचे खूप मोठे फॅन प्रत्येकाचे वडील असेल मला असं वाटतं. त्यामुळे मला फक्त त्या कारणासाठी असं व्हायचं होतं की मी तिथे गेले किमान हे तरी होईल. त्यामुळे मी चित्रपटाला हो म्हणाले आणि माझे घरचे माझ्याबरोबर ग्रो झालेत. त्यांच्यासाठी हे विश्व नवीन आहे आणि आजपर्यंत म्हणजे आता 4 वर्ष झाले पहिल्यांदा ते आलेत कुठेतरी. ते कुठेही आले नव्हते. मी इनफॅक्ट माझी खूप इच्छा होती की बच्चन सरांना त्यांनी पाहावं आणि यावं पण मला असं झालं पहिला चित्रपट आहे मी जसा चाललाय पेसनी जाऊ देते आणि तो तसा घडला. तर माझे रिलेटिव्स फॅमिली फ्रेंड्स सगळे माझ्याबरोबर ग्रो झालेत आणि सगळ्यांना असं खूप छान वाटतं की अरे आपल्यातली तिथे गेली. सो मला इथं एक बोलायचं आहे की आता मी तर मुलगा आहे आणि तुम्ही स्पेशल्समध्ये बघितलं असेल की मुलांच्या बाजूने खूप बोलतो आणि मी ह्या बाजूला अजून आतापर्यंत बघितलं नाही एक्सप्लोर केलं नाही बहीण पण नाही मला. सो पण आता जसं सायली सांगते की खूप इम्पॉर्टंट असतं आई वडिलांना की एकाने रिस्ट्रिक्शन्स घालायचे एकाने जग दाखवायचं. सो त्या दोघांनी केलेलं सो त्यांच्यासाठी खूप जोरदार टाळ्या होणार. आणि मी सांगतो ना मी नेहमी म्हणतो की ह्या जगातले सगळ्यात भारी क्रिटिसायझर आणि रोस्टर आपले आई वडील हेच असतात. इथं माझं थोडंसं वेगळं आहे की माझे आई वडील कधी म्हणणार नाहीत की भैया भोळा आहे म्हणतील भैया ठीक आहे की तुमची आई तशी होती. बट माझा भाऊ हार्डकोर क्रिटिसायझर डायरेक्ट तोंडावर बोलणार. हे तर उलट आहे तुझी बहीण आणि हे खूप कमी बघायला मिळतं नाही का की बहिणी भावाभावांमध्ये प्रेम. सो हे खूप महत्त्वाचं आहे. सो आता मला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा ना हा मला माझ्या पप्पांनीच विचारायला लावला की अरे जसं तू बोललीस की अमिताभ बच्चन त्यांच्यासाठी म्हणजे लेजंडच नाही अजून आपल्यासाठी पण. तर पहिल्यांदा जेव्हा भेटलीस किंवा पाहिलं किंवा बोलणं झालं तर हाऊ वाज इट कसं होतं? त्यांच्याशी आमचं पहिलं बोलणं नव्हतं झालं. मला मजा काय वाटली की एक शॉट होता ज्याच्यामध्ये बच्चन सर उभे आहेत आणि मला गाडी खूप जोरात चालवत यायची होती आणि मला गाडी अजिबात येत नव्हती. तर त्यांचा मॅनेजर आला रात्री तो खूप टेन्शनमध्ये असं की तो म्हणलं आपको सच में गाडी चलानी आती आहे ना. तर नागराज म्हणले असं येईल काही नाही कारण सरांना माहिती की जर टेन्शन घेतलं ती काही काम करू शकणार नाही. तर म्हणलं अरे बापरे फार स्ट्रिक्ट दिसत आहेत एवढं की गाडी नीट चालवायची वगैरे. प्लस सरांचे सांगणं तर कसं होतं धूळ उडली पाहिजे सायली
धूळ इथे गाडी चालत येत नाही बरं धूळ उडवू बरं ठीक आहे त्यातल्या त्यात त्या अंकुशला बघ बरं ठीक आहे हे करताना त्याला बघू बरं तू च्विंगम पण खा आणि असं दाखव की मला इंटरेस्ट नाही म्हटलं सर हे एकत्र नाही होऊ शकत आणि जेव्हा नाही होऊ शकत येतं ना नागराज म्हणजे तिथनं जातात तुला येतंय तू करते ते अजिबात त्याचं सांत्वन करत नाहीत की हो का नाही येणार आहे का त्यामुळे ती सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी परत येते या माणसाने विश्वास ठेवलाय आणि ते घडणार फार तर फार काय होईल कॅमेरा फुटेल काही दुसरं होणार आहे पण तू कर कारण तू करू शकते मला माहिती आहे हे असं तर मग बच्चन सर त्या दिवशी आले आमचा अख्खा सेट असा होता की हो असं सगळं तर सगळ्यांना आणि तिथे सगळे तुम्ही बघितलं असेल झुंडमध्ये सगळी मुलं होती आणि एकटी मी मुलगी होते आणि त्यांचं मोहतरमा किती फेमस आहे माहिती आहे सो असं आपण आपल्या आपल्या धुंदीत असं मोहतरमा आवाज आला तरी असं व्हायचं काय झालं म्हणजे इतकं ते होतं सो आमचं असं इंट्रोडक्शन झालं असं सायली आहे असं आणि त्यांना ते खूप छान वाटलं की आर्किटेक्ट पण आहे आणि ही ॲक्टर पण आहे असं बरं मग नागराज सरांनी आम्हाला आधीच सांगितलं होतं की या चित्रपटामध्ये बच्चन सर आणि तुम्ही सगळे ॲक्टर आहात इथे कोणी महाकलाकार आणि असं कोणी नाही आहे तर त्यांनाही तसं तुम्ही ऑकवर्ड करू नका आणि तेही तुम्हाला करणार नाही कोणीही त्यांच्याकडे फोटो काढायला जाणार नाही कोणी असं दाखवणार नाही की हो असं आणि ती पोरं तशीच होती म्हणजे त्यांना काही म्हणजे तुम्ही जर बाबूचा इंटरव्ह्यू पाहिला असेल त्यांना काही घेणं देणंच नव्हतं कोणाला तिथे पण मला होतं माझ्यासाठी हे खूप छान आहे की 45 दिवस त्या माणसाला मी समोर बघते की त्याचं काम कसं करतो तो माझं काम नसलं तरी मी जाऊन सेटवर बसायचं हेच बघायला की ते कसे करतात ते अंकुशला विचारायचे तूने हे कसे किया किंवा तू कसं केलं किंवा त्यांना एवढं माहिती होतं की ही मुलगी कधी आयुष्यात फुटबॉल खेळली नाही आणि नागराज म्हणजे म्हणतात आज तू खेळणार आहेस मला ऐनवेळी कळलं होतं की अच्छा किक बिक मारायचंय का बरं तर ते मला असं म्हणायचं मोहतरमा धूप आहे क्या कर रहे हो म्हणजे तू तुझी काळजी घे तू काय करते अशा ह्याच्यात त्यांना इतकं ते कन्सर्न होतं आणि प्लस आता ही पोरं काही करायची जेन्झी वागायची ते त्यांना त्याच्यातलं म्हणजे कुतूहल होतं एक मुलगा म्हणायचा की डूड डूड मला करायचा एक दिवशी माझं लक्षण होतं तर बच्चन सर त्यांच्यावर म्हणतात डूड आपको बुला रहे तर अजून असं व्हायचं की हा माणूस किती साधा आहे आणि अप्रोचेबल आहे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं इतकं होतं प्रत्येक माणसाची काळजी घ्यायची आणि मला हे आवडायचं की ते जी काही झोपडपट्टीतली मुलं आहेत ती जरी चित्रपटात तुम्हाला वाटतं ती खरीच झोपडपट्टीतली मुलं आहेत तर त्यांच्या आयुष्यात काय चालतं त्यांच्या घरी काय आहे त्या वेळामध्ये ते फावल्या वेळात विचारायचं काय चालतं कसं चालतं पण आम्हाला जास्त बोलणं अलाउड नव्हतं तर तेवढं आम्ही करायचो कामाबद्दल अतिशय चोखतं माणूस म्हणजे वेळ ठरलेली त्याच्या वेळात यायचा म्हणजे प्रत्येक सीन झाल्यानंतर मी हे नोटीस करत होते ते नागराज सरांना विचारायचे ठीक तो हो रहा है ना मी फिरसे करू म्हणजे हे खूप शिकण्यासारखं एवढी वर्ष काम केल्यानंतर हा माणूस असं विचारतोय तर ते खूपच म्हणजे शिकण्यासारखं आहे प्लस आता फोटो अलाउड नव्हते पण एक दिवशी काय झालं म्हणजे मी केली थोडी चूक मला माझ्या वडिलांना दाखवायचं होतं फक्त तर मी सेम कलर घातला होता म्हणलं एक फोटो हवा होता त्यांना माहिती होतं की यांना सांगितलंय तर त्यांनी माझ्या डोक्यात टप्पल मारली आणि मला सांगितलं की आपको फोटो चाहिए वगैरे वगैरे फोटो बिटो काढल्यानंतर सलग 3 दिवस माझ्याकडे येऊन म्हणायचे फोटो काय आहे तर कंटिन्युटीचे कॅमेरे असतात आमचे फोन अलाउड नव्हते तर मी म्हणायचे फोटो नाही तर त्यांना असं वाटलं तुमने मेरे साथ फोटो खिचा आणि तुमच्याकडे नाही आहे तू उद्या मला फोटो दाखवायचाच आहे सो मी जाऊन म्हणायचं सर ये फोटो असं हे झालं ना इंटरॅक्शन तर मला असं वाटलं होतं की माझं इंटरॅक्शन कधीच होणार नाही पण त्या माणसाने ते स्वतःहून केलं इनफॅक्ट काळजी दाखवली प्रत्येकासाठी तर ते खूप छान होतं एक्झॅक्टली खूप मस्त आणि एवढ्या आपण म्हणतो ना महानायक एखादा व्यक्ती त्या स्टेजला पोचतो त्याचा सगळ्यात महत्त्वाचा एलिमेंट ह्युमिलिटीच असते हंबल असणं खूप गरजेचं असतं कारण त्यांना माहीत असतं की ते ह्या प्रोसेसमधून इथपर्यंत गेलेत आणि जसं सायलीनं पण सांगितलं की स्लममधील मुलं तुम्ही त्यांचे इंटरव्ह्यू बघा मला तर वाटलं हा स्कॅमच आहे काहीतरी शूटिंग बिटिंग कॅमेरा बिमेरा त्या लोकांसोबत का म्हणजे पहिलाच मूवी आणि त्यामध्ये एवढे वेगवेगळे म्हणजे जे ॲक्टर नाही आहेत आणि जसं नागराज मंजुळे सरांचं स्पेशालिटी जसं तू सांगितलं की कोणी आवडलं ना तर ते हे करतील सो ही होप आहे नाही का की कोणता नवीन चेहरा येईल आणि हे कर सो मला हे विचारायचं होतं की झुंडसाठी जेव्हा सिलेक्शन प्रोसेस झाली तेव्हा सगळं तेव्हा प्रिपरेशन टाईम कसा होता आणि प्रिपरेशन कसं केलं जसं की तुला फुटबॉल खेळायचं होतं नवीन कॅरेक्टर होतं सो त्याचं प्रिपरेशन कसं केलंस तू मला पहिल्या दिवशी सेटवर तेव्हा युनिव्हर्सिटीमध्ये सेट होता आणि झोपडपट्टी लावली होती तर मला या विश्वातलं काही कल्पना नाहीत झोपडपट्टी होती ती आणि मी पुण्याची असल्यामुळे मला माहिती युनिव्हर्सिटी हे रोड आहेत मला बोलवलं मी गेले आणि बघते तर म्हटलं इथं झोपडपट्टी आहे तर मी असे म्हटलं की हे कधी झालं आणि ती पोरं सगळी बसलेली मला स्क्रिप्ट माहिती नाही काही नाही ते माझ्याकडे असे बघतात की अच्छा कोण आले मला वाटलं मी रस्ता चुकली का काय मी परत जायला हवं वगैरे तर बाबू जोरात ओरडला ए भावना अभि तर म्हटलं अरे बापरे याला माहिती आहे का कोण आहे हा मला ती भीती आणि ती मुलं मी खोटं वाटेल सगळी नशेत होती सगळी म्हणजे मला नागराज सरांचे खरं खूप आभार माना असं वाटतात चित्रपटामध्ये फुटबॉलच्या निमित्ताने ती मुलं सुधारतात इथे फिल्मच्या निमित्ताने ही मुलं बाय द प्रोसेस खूप सुधारली आणि त्यानंतर मला भूषण सर जे नागराज सरांचं त्यांनी सांगितलं थोडी आयडिया दिली की कन्सिडरेट मुलं आहेत आम्हाला माहिती आहेत तू कोणाबरोबर राहायचं ही माहिती आहेत पण त्यांच्याकडनं असं असं काम आहे पण मी तुला सांगते इतकी मायाळू मुलं आहेत इतकी मी नागपूर सोडत असताना सगळे रडत होते आणि ते मला भाभीच म्हणायचे म्हणजे काय लागलं वगैरे तर भाभी पैसे चाहिए ते मग म्हणलं हा घे वगैरे जे काय असेल ते पण ती इतकी मायाळू मुलं आहेत त्यांची भीती वाटत होती मला सुरुवातीला पण बाय द टाइम मी पण नागपूर सोडत होते मला आत्ता म्हणजे
प्रॅक्टिकली आम्ही टचमध्ये नाही आहोत कारण ती मुलं त्यांच्या विश्वात गेली आहेत. पण मला त्यांच्याबरोबर एक वेगळं विश्व कळालं. मला त्यांची मैत्री इतकी आवडायला लागली, मला कधीच वाटलं नव्हतं. मी कधी म्हणजे मी झुंडच्या निमित्ताने त्यांना भेटले, मी कधी भेटलेही नसते या लोकांना. आम्हाला इंट्रोडक्शनसाठी बसवलं आणि त्यांचं इंट्रोडक्शन सुरू झालं. कोणी म्हणत होतं मंदिरात नाही प्रसाद चोरून आणते आम्हाला खाऊ घालायला, कोणी म्हणतं की पैसेच नव्हते जगायला, बापच म्हणायचं दारू आणून दे, मग आम्ही कसं काय सोडू. मला माझं इंट्रोडक्शन अजिबात द्यावंसं नाही वाटलं. म्हणजे आपण किती नशीबवान आहोत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. तर त्यामुळे आणि ते मला सुरुवातीला माझ्याशी बोलायला खूप घाबरायचे. तर मग हळूहळू ते बोलायला लागले आणि मग चोरी कशी करायची, मग मग मी त्याला ओरडायचं, तू चोरी काय शिकवतो मला, तू चोरी नाही करायची आता. मग तो मला नेक्स्ट टाइम सांगायचा बाबूच की भावना बाबी छोड द्या चोरी वोरी असं. म्हणजे तो त्या एवढा कन्सिडरेट होता. घरी आलाय, आई वडिलांना भेटलाय माझ्या. पहिली सुरुवातीला अशी भीती वाटायची त्यांना आम्ही येऊ शकतो का नाही, पण ही मुलं खूप कमाल आहेत, म्हणजे आपल्यापेक्षा खूप कमाल आहेत ही मुलं. तर ते मला असं शिकताना झुंडमुळे खूप मजा आली. प्लस माझ्यासाठी झुंड हा पहिली फिल्म आणि ह्या सगळ्याच्या खूप पलीकडे होता. मला गांभीर्यच नव्हतं. माझ्यासाठी होतं की अच्छा हा सेट असतो का, हे असतं का, असं असतं कसं असं असतं, आणि सगळ्यांना माहिती होतं. आम्हाला सुरुवातीला वर्कशॉप्स घेतले तर तेव्हा फक्त असं छोटंसं की हा कॅमेरा असतो, ही मुलं आहेत, हे असं तसं तसं झालं. तेव्हा कॅरेक्टर्स कुणाला माहिती नव्हते. मी अंकुश एकमेकांकडे अजिबात बघायचो नाही. मला असं व्हायचं हा माझा हिरो आहे, बरं ठीक आहे चला असेल. तो येऊन असं दाखवायचं असं काय, मला बोलायचं पण नाही, मला बघायचं पण नाही. त्याला सांगितलं होतं की तू या सगळ्यांना फुटबॉल शिकवायचा आहे. मला अजिबात नाही, म्हणजे मी व्यायाम कधी केलेलाच नाही. आणि हा पोलीस भरतीचा व्यायाम करायला लावला त्याने, असं सगळ्यांना गोल करून म्हणे आता करा. बरं 1 तास चाललाय, मग मला असं चक्कर लागली. म्हणजे माणसाला काय वाटतंय का, पहिला मुलगा जो असं मला बोलतोय, मला असं व्हायला लागलं. तो म्हणाला की नाही नाही करो करो आपको जो करणार. म्हटलं वेगळंच दिसतं. मी सरांना सांगितलं सर माझ्याकडनं होणार नाही, मी खेळायचं आहे का फुटबॉल. सर म्हणले अजिबात नाही, पण असं पासिंगला तू एक फुटबॉल प्लेअर आहे असं दिसतंय. तर मी काहीच शिकले नाही. म्हणजे थोडंफार अच्छा हे असं करायचं तसं करायचं. आमचं ठरलेलं असायचं 2 तास आमचा वॉर्मअप आणि हे सगळं व्हायचं. त्यानंतर ॲक्टिंगसाठी आम्हाला वेगवेगळे रस शिकवले. प्रत्येकाला सांगितलं की पहिलं तर सगळ्यांना एक काय म्हणतो पण कॅमेरा फिअर असतं, आणि हे सगळं नागराज म्हणजे ज्या प्रकारे काढून घेतात त्याचा आय थिंक एक फिल्म बनली पाहिजे, ते बघण्यासारखं आहे. या सगळ्यांकडनं काम काढून घेतात, त्यांना माहिती कोणाकडनं किती कसं काम काढून घ्यायचं असं. आणि सरांना हे माहिती की ही ऐनवेळीची ऍक्टर आहे, हिला सांगितलं तर टेन्शन घेईल वगैरे. मला सद्भावनाच्या मॅचच्या वेळेस सर म्हणले जा सायली चेंज करू नये, आता तुला खेळायचंय. मला वाटलं जोक करतात. मी आपली 5 मिनिटं बसली तिथे. नाही नाही तुला खरंच खेळायचंय असं. मग आपल्याला म्हणजे तुम्हाला दिसताना दिसते ती मॅच खूप छोटी आहे, ती आम्ही खूप दिवस शूट केली. आणि ती जी टीम होती त्यांना असं वाटायचं खरंच खेळायचंय. तर ते काय करायचं, त्यांची स्ट्रॅटेजी अशी होती की भावना को बॉल नाही देना है, म्हणजे मला यायचं नाही ना, कॉम्पिटेटिव्ह फुल. इथे मला दिसायचंय कॅमेरामध्ये, थोडं तर मला दिसू दे. आणि मग त्या मुलांचं असं ठरलेलं. मग मी सरांना सांगितलं सर ते खेळतायत प्रॉपर, ती प्रॉपर मॅच व्हायची. मग सर म्हणले मग खेळ ना, मग तुला काय जातोय खेळायला. तो म्हणला अरे. मग हळूहळू माझा कॉन्फिडन्स आला. आणि ती किक जेव्हा आमचं हे चालायचं की चल रिहर्सल कर सायली होतंय का, असला भारी बॉल जायचा. आणि जेव्हा म्हणायचं चला टेक, मग सायलीला मग तिथे असं झालं अरे सायली बच्चन सर थांबलेत, सायली लोक थांबलेत, सायलीला कोणी बोनविटा पाजा, सायली काय चाललंय, अजून प्रेशराईज. मग सरांचं एक असायचं तू सगळं सोड, तुला फक्त तो बॉल दिसला पाहिजे, आज तोच आहे तुझ्याकडे आणि त्याला तुझं. मग म्हणलं ठीक आहे. आणि ती तशी किक बनली. सो ह्या सगळ्या प्रोसेसचं अख्खं श्रेय त्या डिरेक्टरला जातं ज्यांनी आम्हाला सगळ्यांना घडवलंय. अगदी बरोबर. जसं सांगितलं की ते कॉम्पिटेटिव्ह खेळायचे, पुरुषांचा विषय असा आहे की त्यांना काही कळत नाही. आता काल इंडिया पाकिस्तान होतं, आम्ही दिवसभर शोची तयारी करतो, त्यातनं बी एखादा स्कोर बघतो, अरे इथं काय चाललंय. ते कॉम्पिटेटिव्हनेस आहे सगळ्यांकडे. आणि मला एक गोष्ट खूप आवडते ह्या पॉडकास्टबद्दल की शी इज बिंग रिअली ऑनेस्ट राहणं लय गरजेचं आहे. कारण उद्या काय असतं की कोणतरी येतो मोठं झाल्यावर एक्सपोज्ड, तुम्ही आधीच स्वतः सगळं सांगितलं ना की मी नाही माझं असं होतं, मला नव्हतंच करायचं, हे झालं, तर तुम्हाला कोण म्हणू शकत नाही की तो असा होता. सो त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि अजून एक गोष्ट की तू खूप वेळा मेन्शन केलं नागराज मंजुळे सर. सो मला पण खूप फॅसिनेशन आहे की यार जेव्हा तुम्ही सैराटसारखा मूवी बघता किंवा झुंड, घरबंदूक बिर्याणी, असं वाटतं यार आपले शेजारी झालं हे सगळं, लाईक सेट आपल्या इथं आहे हा, की रिअल लाईफ आहे हे सगळं, असं लार्ज स्केल काय वाटत नाही. आणि ते रिलेटेबल होतं, त्यामुळं मे बी ब्लॉकबस्टर होतं. सो नागराज मंजुळे, आता तो पहिल्यांदा तर अशी भेटली की अरे काय हिला कसं वाटतंय. सो तुझं त्यांचं पहिलं इम्प्रेशन काय होतं त्यांचं, आणि तुझं काय इम्प्रेशन होतं त्यांच्यावर, आणि आत्ता कसं आहे, आणि तुला माणूस म्हणून डायरेक्टर म्हणून ते कसे वाटतं. मी कौस्तुभ बसला इथे, तो माझा मित्र आहे. आमच्या दोघांचं असं ठरलं होतं एक सेल्फी काढायचा आणि म्हणायचं बाय मला ही फिल्म नाही करायची, पण तो सेल्फी महत्वाचा आहे कारण आपल्या लोकांना सांगायचं की आम्ही भेटलो बरं का. असं आमचं फुल प्लॅनिंग ठरलं होतं तसं. सर म्हणले फोटो काय काढू नको, मला त्याच्यात काही इंटरेस्ट नाही आहे. म्हणलं अरे काय फोटो नाही निघणार आहे, मग आता कसं सांगू की मी तर काम करणार नाही तुमच्याबरोबर. पण मला हे विनम्र पद्धतीने सांगायचं होतं की नथिंग अगेन्स्ट इट, पण मला या विश्वाशी थोडासा इश्यू आहे, मला थोडी भीती वाटते, मला नाही करायचं आहे. पण त्यांनी मला पूर्ण फ्रीडम दिलं. आजही म्हणजे मला हे सांगायला आवडेल, ही बाजू सरांची कोणाला माहिती नाही आहे की आम्ही
सीन चालू आहे, थोडं काही गप्पा मारायचं मॉनिटरच्या मागे आम्ही बसतो, निवांत गप्पा मारतो, कुठे भेटलो तर बोलतो आम्ही. आजही मेसेजेसवर आम्ही खूप बोलतो वेगवेगळ्या विषयांबद्दल, म्हणजे त्या कविता असतील, फिल्म्स असतील, बरेच काही. त्यात एक सेन्स ऑफ कन्सिडरेशन आहे की तिथे असं नसतं मी आहे म्हणून तू बोल, तुला नाही पटलं तर त्या गोष्टी तू बोलल्या पाहिजे. त्यामुळे सरांची एक हेल्दी कॉन्व्हर्सेशन खूप होतं. कुठल्याही बाबतीत मी कधीही एक कॉल केला तरी ते त्याबद्दल माझ्याशी बोललं जातं, आणि तेवढ्या मोठ्या माणसांनी एवढं करणं खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आम्ही सगळे जे काही ॲक्टर्स आहोत ना, आजही आम्ही इथे आहोत एवढ्या चांगल्या पद्धतीने तुमच्या सगळ्यांशी कनेक्टेड आहोत, सगळं त्या माणसामुळे. मी म्हणजे या स्टेजवर इथे आहे, तुम्ही सगळे माझ्या बरोबर आहात, हे सगळं आणि सगळं त्या माणसामुळे. मी आयुष्यभरासाठी ऋणी आहे त्या माणसाची. आणि आता जसं तू ॲक्टिंग फील्डबद्दल सांगितलंस की कधी नव्हतंच हे, आणि मला एक गोष्ट आवडली की आर्किटेक्चरबद्दल पण तू खूप पॅशनेट होते, की तुला समजलं की एक ग्राफ बिघडेल, तो डिरेक्टली सांगितलं. काय होतं आपल्या आयुष्यात आहे ना, खूप सारे असे चान्सेस येतात, माझ्यासोबत आत्ता होतं हे, की काहीतरी मोठं असं आमिष आल्यासारखं येतं की नाही हे करूया ना प्लीज, पण त्यावेळी असं म्हणणं नाही माझं जे आहे ना ते बिघडेल, हे खूप गरजेचं असतं. आणि त्या व्यक्तीने ते कन्सिडर करणं, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जो ऑलरेडी त्या लेवलला आहे त्यानं ते कन्सिडर केलं की नाही म्हणलेलं आहे, आणि 4 वर्षांनी परत फोन करणं, परत हे सांगणं, दॅट मीन्स की त्यांना माहिती आहे की हे कॅरेक्टर हीच व्यक्ती नीट करणार आहे. हे पण परत एकदा सांगितलं की ह्युमिलिटीचं खूप मोठं उदाहरण आहे. माणूस मोठा असण्यामागं कारणच हे, तो हंबल आहे. नाहीतर एखादा म्हणला सर तिला गरज नाही, मी कशाला परत कॉल करू, बट त्यांना माहित होतं की शी विल प्ले. त्यांना ही पण बाजू समजलेली की तुला ते एक्सप्लोरच नाही करायचं, सो मे बी त्यांनी कन्व्हिन्स केलं. सो मला असं कळतं की जेवढं आपण बोलत जाऊ तेवढं अजून मला असं वाटेल की आता पुढच्या पॉडकास्टला नागराज मंजुळेच, कारण की एक्झॅक्टली बघा ना तुम्ही की एखादा व्यक्ती आज येतोय आणि आपण त्यांच्याबद्दल बोलतोय, तो व्यक्ती इथं नसताना आपण त्या व्यक्तीबद्दल बोलतो, म्हणजे त्यांचा खूप मोठा काहीतरी हात आहे सायली इथं असण्यामागं. सो त्यांच्यासाठी पण आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. येस. आणि आता ॲक्टिंग फील्डमध्ये आल्यावर सगळ्यात जास्त चॅलेंजिंग गोष्ट आतापर्यंत काय वाटली? चॅलेंजिंग म्हणण्यापेक्षा ना, मी जसं तू म्हणालास ग्राफ बोलले त्याबद्दल मी अजून एका गोष्टीबद्दल खूप शुअर होते. म्हणजे मला खूप वेड्यात काढलं होतं लोकांनी, पण मला हे माहिती होतं की आपला प्रेक्षक वर्ग हा आता इतका ओपन आहे गोष्टींबद्दल. कुठली गोष्ट आवडली तर डोक्यावर ठेवतो, आणि जर ती नाही आवडली तर ट्रोलिंग हा विषय निघतो. माझा पहिला मुद्दा सरांना होता, सर ट्रोलिंग, आणि सरांना असं होतं तुझं खूप वैचारिक दृष्टिकोन होतो याबद्दल. तर मी म्हटलं नाही, म्हणजे मला कसं आहे, मला हे माहिती होतं जर म्हणजे मी त्या कॅरेक्टरमध्ये एक ॲक्टर म्हणून फिट होती, त्याच्यामध्ये जसा डिरेक्टरचा जेवढं महत्त्व आहे तेवढं मला वाटतं त्या ऑडियन्सनी मला ॲक्सेप्ट करणं खूप महत्त्वाचं होतं. मी स्वतःला आधीच सांगितलं होतं जर तू ॲक्सेप्ट नाही झाली तुला तिथनं बॅकआउट करायचं आहे, आणि ते खूप व्यवस्थित, असं नाही की आहे. पण प्रेक्षकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आला. भावना भाभी हे कॅरेक्टर अजिबात तेवढं आम्ही ते रेखलंच नव्हतं, बट रिस्पॉन्स इतका छान आला की मला असं वाटलं ओके मी करू शकते, म्हणून मी घरबंदूक बिर्याणीसाठी हो म्हणाले. आजही मी इथे ओपनली सांगते, जर मी नाही करू शकले, म्हणजे तुम्हा सगळ्यांकडे तो अधिकार आहेच, तर मी इथे नाही कंटिन्यू करणार, कारण की माझ्या इथे बऱ्याच मुली खूप कष्ट करतायत इथे येण्यासाठी, इथे पोहोचण्यासाठी, आणि त्यांच्यासाठी हे खूप अवघड आहे इथपर्यंत पोहोचणं. सो उगाच मला कोणाची जागा घ्यायची नाहीये, पण मला तिथे जर मी करते तर मला 100% द्यायचं, असं माझं ठरलेलं होतं, खूप कॅल्क्युलेटिव्ह होतं. मग भावना करताना मला माहिती होतं मला काय काय करायचं आहे. तो सरांचं असं होतं की एक्सप्रेशन्सचे खेळ आहेत, एक पण डायलॉग नाही आहे. मला ते खूप अवघड वाटतं, आणि मला सांगायला आवडेल आमिर खान स्वतः म्हणाले, माझा पहिला चित्रपट होता तेव्हा मी असा नव्हतो, ते म्हणलं खास करून सांगा असं वाटतं डायलॉग डिलिव्हरी ही खूप इझी आहे, तू एक्सप्रेशन्स कसे दिलेत आणि ते किती अवघड आहेत. म्हणलं ते असे दिलेत की एवढी लोक उभी आहेत आणि त्यात बच्चन सर थांबलेत. सर मला म्हणतात आता तुला अंकुशसाठी थोडी सहानुभूती आली, असं एक्सप्रेशन दे. बरं, एक नॉन ॲक्टरला कसं कळणार आहे की हे कसं काय द्यायचं आहे, तर त्यांना माहिती की येणार आहे. तर ती स्माईल मला असं वाटतं ती सगळ्यांना खूप आवडली, किती द्यायची यायची आहे. आणि मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी मला सर म्हणाले की एक्सप्रेशन्सवर जो काय खेळ आहे तो खेळ आहे, आणि एंडला मला असं वाटतं चित्रपटाच्या एंडला भावनासाठी पण एक सहानुभूती की या मुलांबरोबर ही आहे, किंवा भावनामुळे असं होतं की अच्छा हिला हे आवडतात मग आपल्याला आवडू शकतं, तर ते तुला बघायचं कसं होणार आहे. आणि त्यांचं नरेशन इतकं क्लिअर असतं ना, म्हणजे ते जेव्हा नरेट करतात आपण गोष्टीत घुसतो. मला असं वाटतं मला ॲक्टिंग नाही करायची, मला फक्त ऐकत राहायचं या माणसाला, तर ते मी खूप क्लिअर होते. आणि चॅलेंजेस म्हणशील तर खूप कंटेंट आहे, इतक्या स्क्रिप्ट्स आहेत, त्यात तुम्हाला चूजी राहावं लागतं. कारण नाही म्हटलं तरी मी ज्या फॅमिलीतनं येते मला खूप बॅरियर त्यांनी नाही दिलेत. आजही जर मी म्हणलं मला करायचं तर मला कुठली गोष्ट अडवली जाणार नाही, पण माझं स्वतःचं खूप होतं. इनफॅक्ट अशी वेळ आली होती की आता हो म्हण ना, किती वेळ अडकवून ठेवलेस तू झुंडसाठी. माझे वडील म्हणले की अगं तू त्याला एक प्रोफेशन म्हणून ट्रीट कर, एवढा विचार नाही करायचा. पण मी स्वतः खूप वेळ घेतला. आता हे असं वाटणार ही अशी काय बोलतीये की अशी तसं, पण मी खूप ऑनेस्टली बोलते की मला खूप विचार करावा असा तेव्हा वाटला. त्यावेळी असं काहीच नव्हतं बरं का, की मी आर्ची होईल का मी भावना होईल, काहीच नव्हतं. पण ऑफकोर्स तुम्ही ही जर का गोष्ट चूज करताय तर तुम्ही कुठेतरी कुठल्या तरी पर्सेंटला पब्लिक फिगर चूज करताय स्वतःसाठी. तुम्ही स्वतःला रिप्रेझेंट नाही करते, तर तुम्ही तुमच्या टीमला रिप्रेझेंट करताय, तुमच्या फॅमिलीला रिप्रेझेंट करताय, तर तुम्ही तेवढे तयार आहात का, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. कारण मी झुंडच्या आधी कधी कॅमेरा फेस नाही केला आहे, अशी पब्लिकली कधी बोललेली नाही आहे, आणि कसं बोलायचं मग हा ही वगैरे हे सगळं मला
खूप भीती वाटलेली की हे बाबा इतकं असं करावं लागेल की हां मी तर अशी मी तर तशी. मी म्हटलं सर नाही जमणार आहे. सर म्हटलं जशी आहेस तशी राहा. मला असं वाटलेलं आमचं एक हे घेतील वर्कशॉप की तुम्ही इंटरव्ह्यूज कसे द्यायचे. एक वर्कशॉप नाही झालं. त्यामुळे पहिल्या ह्याच्यामध्ये तो बाबू काय बोलतोय, तो अंकुश काय बोलतोय, त्यांना मी दाबते असं नसतं बोलायचं. मग मी बोलतेय, हा सगळा गोंधळ सुरू आहे. पण म्हणलं चला जसे आहात तसे जर तुम्ही ऑडियन्सला जर का दिसलात ना तर ते तुम्हाला जास्त आवडतील. आणि ते तसं झालं. जशी आहे तशी. आजही माझा सोशल मीडिया तुम्ही पाहाल तर मी खूप घाबरत पोस्ट टाकते की कोणी कसं काय बोलेल किंवा कसं असेल. त्यामुळे मी जी दिसते ती तशी नाही. आणि एक सोशल मीडियावरती जर का मला सर्च केलं तर एक वेगळी सायली पाटील आहे. त्यामुळे त्या दोघींची इन्फॉर्मेशन एकत्र घेऊन लोक मला अप्रोच करतात की असं असं तुम्ही केली आहे, तुम्ही अशी सिरियल केली आहे. माझ्यासाठी खूप नवीन असतं की मी हे केलंय. नागराज सरांनी असं पण सांगितलं की तुला जर इथे कंटिन्यू करायचं, म्हणजे तेव्हाही त्यांनी जेव्हा मला अप्रोच केलं ते फार क्लिअर होते, तुला नसेल करायचं तर नको करूस, पण मला तुझ्या आईवडिलांशीही बोलायचं आणि तुझ्याशीही बोलायचं की तू करू शकणार आहेस, तुझ्यामध्ये आहे टॅलेंट. कारण कॅमेरा समोर आल्यानंतर तू विसरतीयस तू कोण आहेस. तू जे घाबरते ना, मला असं आत्ताच घरबंदू बिर्याणीच्या वेळेस आकाशला म्हणजे लक्ष नको तिच्याकडे, नाही नाही म्हणते आणि रॉक करते ती, त्यामुळे आपलं तिचं काही नाही असं झालं होतं. त्यामुळे सरांनी तेवढं मला फ्रीडम दिलं आणि टीम खूप छान मिळाली. त्यामुळे आत्ताचा जो काही प्रवास सुरू आहे तो होपफुली चांगला सुरू आहे. येस. आणि मला एक गोष्ट खूप भारी वाटते की जेव्हा मी इंटरव्ह्यू घ्यायचं ठरवलं, म्हणलं याला इंडस्ट्रीतलं ॲक्ट्रेस, सुंदर, हुशार, ही वेगळं परसेप्शन आहे ना. आणि आता हे तर सगळं ऑनेस्ट अँड रिअल, कारण एक फुगा बनवलाय खूप लोकांनी नाही का, की नाही असं आहे, असंच असतंय किंवा काय. आणि जेव्हा समजतं ना की हेच आहे, की जेव्हा सर्वसामान्य घरातील व्यक्ती मोठ्या पदावर जातो, ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चांगली करतो म्हणजे ऑनेस्ट राहतो. तो बळणच स्टोरी काय तर घडून सांगत नाही की शी नेवर सेड की आय वर्क हार्ड फॉर माय रोल. नाहीच, खरंच सांगितलं की नाही असं होतं. हे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर मोठं झाल्यावर लोक सांगतात मी खूप मेहनत घेतली, कारण प्रत्येकाला त्याच्या आयुष्याची डॉक्युमेंटरी पाहिजे ॲट द एंड. बट हे सगळ्यात रिलेटेबल आहे, मला हेच आवडते. अजून एक गोष्ट की घर बिंदोक बिर्याणीचा एक्सपिरियन्स कसा होता, आणि जसं दाखवलेलं की तसं त्या रिजनमध्ये, नक्सलेट रिजनमध्ये शूट झालेले ते का नाही, आणि सयाजी शिंदेसोबत काम करायचा एक्सपिरियन्स कसा होता? जसं आता तू मुद्दा म्हणालास ना की आय वर्क रिअली हार्ड, तर असं अगदी नाहीये. पण मला कळलं घर बंदूक बिर्याणीला भाई तुला आता कष्ट घ्यावे लागणार. कारण काय झालं होतं, जूनच्या वेळेस आम्ही एकमेकांबरोबर राहिलो आणि आमची खूप छान मैत्री झाल्यामुळे ना टाइमपास व्हायचा. तो चल तेरा सीन लग गया अभिजा वगैरे आहे, मज्जा करत बसायचो. पण इथे माहिती होतं कम्फर्ट झोनच्या बाहेर आली आहे. आकाश तेव्हा आमचं नवीन होतं, कारण आकाश माझ्यासाठी परशा होता. त्यामुळे टीम नवीन होती, सगळं नवीन होतं. त्यात सयाजी सर, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. सो माझ्यासाठी आठपाट टीम होती, पण खूप गोष्टी नवीन होत्या. त्यात असं झालं की लक्ष्मी हे पात्र अतिशय वेगळं सायलीपेक्षा. तेव्हा ॲक्च्युली स्क्रिप्टमध्ये थोडं बरंच काही होतं आणि बरंच कटिंग झालं, आमचं सीन शूटिंग खूप झालं. तर असं होतं, तर मला आधी सांगितलेलं की 15 दिवस आधी तू ड्रेसेस घालायला लाग, थोडा नाजूकपणा आण. मी असे बॅगी शर्ट्स आणि अशी राहायचे. तर आणि मला कुठेतरी ना, मी आता हे ऑनेस्टलीच सांगेन, कारण परशा आणि आर्चीला बघण्यामुळे मला स्वतःला, मी एक सैराट फॅन आहे. बरं आता त्याच्याबरोबर स्क्रीन शेअर करायची म्हणजे तुमचं कुठेतरी, आणि आमचं आधीचं सुद्धा झालेलं की मी आर्ची होणार होते. सो इनडायरेक्ट एक कंपॅरिझन होणार होतं, मला माहिती होतं. आणि मी तयार होते की एक नेगेटिव्हिटी आणि ट्रोलिंग माझ्या टुवर्ड्स येणार आहे, जे काही लेवलपर्यंत झालं. त्यामुळे असं होतं आणि मी घाबरलेले, कारण की कसं असतं, जस्ट बिकॉज एका डिरेक्टरनी तुम्हाला सांगितलं, मी जसं परत मुद्दा म्हणाले की तुम्हाला प्रेक्षकांनी पण ऍक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे उगाच तिथे बसवली तिला आणि ती गावची दिसली पाहिजे. सो सरांनी मला पहिले सांगितलं, हा चित्रपट माझ्या चित्रपटांपेक्षा खूप वेगळा आहे. इथे मी रियालिटी नाही दाखवते, हे काही आहे. आणि त्यात ती हेमंत सरांची फिल्म आहे. सो असं काही नाही की ती मुलगी अशीच असली पाहिजे. सो माझा हेअर कलर होता, तर त्याच्याबद्दल अरे नाही, हिला गावचीच बनवा, असं तसं असं करूया, हिचा रंग थोडा हे करूया. सर म्हणले ती जशी आहे तसे राहणार आहे, आकाशही जसा आहे तसा राहणार आहे, आणि आपण करून बघूया एक्सपेरिमेंट, आणि तुला जमलं तर कर. आणि मला माहिती तू करशील, असं तसं होतं. सो मला लाजण्यात खूप इश्यू आहे. म्हणजे हे मला असं सांगा, मला खूप वाईट वाटतं की, आणि कोणी कॉम्प्लिमेंट दिली तर असं बस बस बस, ह्याच्या पलीकडे मला नाही कळणार आहे कसं रिॲक्ट व्हायचंय. तर सर म्हटलं आता फुल लाजायचंय, गुणगुण गाणं आपण करतोय, तुला नुसतं लाजायचंय. म्हटलं नुसता माणूस मला अवघड गोष्टी देतोय, बरं ठीक आहे. त्यात आकाशला बघून लाजायचं, अजून घाबरायला झालं मला. कारण आपल्या म्हणजे मुली इथे आहेत त्यांना माहिती, परशा म्हणजे एक चार्म आहे, त्याच्याकडे पाहिलं की वाटतं हा चॉकलेट बॉय मराठीचा आहे. आकाश त्याच्यावरूनच वेगळा निघाला, तो इतका चांगला निघाला. त्याने मला ज्या प्रत्येक गोष्टी सांगितल्या. एकदा काय झालेलं, सो असा कॅमेरा त्याच्या मागणं जाणार होता आणि मला एक एक्सप्रेशन द्यायचं होतं. सो जेव्हा माझ्या मागे कॅमेरा होता, मी एक्सप्रेशन होल्ड केलं होतं. तर तो म्हटलं तू वेडी का गं, असं नसतं करायचं. मग त्याने मला सांगितलं अच्छा असाही बोलतो का, आणि आमची मैत्री तशी सुरू झाली. मग तो मला छोट्या छोट्या गोष्टी सांगायच्या, जेव्हा कॅमेरा तुझ्याकडे नाही बघते तू होल्ड नको करू, तुझी एनर्जी मेंटेन कर, कारण आपल्याला खूप शूट करायचं आहे. सो मला ही मजा वाटते खरं की 2 सेकंदाचा शूट आहे, तो शूट करायला 4 तास लागतात, आणि तो पेशन्स माझ्याकडे नव्हता, अजिबात नव्हता. म्हणजे सर मला तेच म्हणतो तू फार इम्पेशंट आहेस. आणि म्हणून जेव्हा आम्ही घर बंदूक बिर्याणी शूट करत होतो तेव्हा
त्या लक्ष्मीच्या पात्रात जाण्यासाठी मला मी जसा मुद्दा म्हणाले की मला असं नको हवं होतं की हिला उगाच बसवलंय. सो मी जितकं होईल तितकं त्याच्यामध्ये खोल मग मी काय केलं, त्या जे घर लक्ष्मीचं होतं ना तिथली ती मुलगी होती, मी तिला नोटीस करायला, तिचं लग्न ठरलं होतं. मग ती मला सगळं सांगायची असं तसं. तेव्हा जून रिलीज झाला नव्हता, ती मला ओळखत नव्हती, म्हणून आमच्या खूप गप्पा झाल्या. त्या म्हटलं अरे चला हिचं आपण कॉपी करूया. मग आता छोट्या छोट्या गोष्टी मी तिच्या घेतल्या आणि ते तसं ते छान होत गेलं. आणि मला असं वाटलं चला जमते आपल्याला, आपण करू शकतो. आणि मग लक्ष्मीलाही लोकांनी ॲक्सेप्ट केलं. आणि परत मी हा मुद्दा, मला हा खूप म्हणजे मराठी प्रेक्षक तितकं छान आहे, म्हणजे मला खूप कौतुक वाटतं. मला जी भीती होती की खूप ट्रोलिंग आणि नेगेटिव्हिटी येईल, तर मला ॲक्सेप्टन्स जास्त होता. मला खूप छान कमेंट्स आले आणि मला त्याच्याने असं वाटलं काम मी करू शकते. पण मग त्यातही मला असं वाटतं मी खूप चुजी राहणार आहे. जर काम नाही आवडलं तर मी कदाचित इंडस्ट्री कंटिन्यू करणार नाही. म्हणजे कंटिन्यू म्हणजे कायच असतं, मी अजूनही प्रेक्षक वर्ग आहे, मी असणार आहे. पण उगाच करायचं म्हणून अच्छा आलंय आता करावंच लागतंय असं मला नाही करायचंय. आणि हेच गरजेचं आहे ना, की जसं जेव्हा तुम्ही 1-2 चांगले परफॉर्मन्स देता, मागच्या वेळेस सुमेध सर पण हेच बोलले की एका पिरियड नंतर कुठं नाही म्हणायचं हे कळलं पाहिजे. कारण तुम्ही बेस्ट आहे हे समजलं की तुम्हाला खूप सारे ऑफर्स येतात ज्या तुमच्या जॉनरमधील नसतील, तुमच्या फीचर्समधील नसतील, तेव्हा तुम्हाला नो म्हणणं खूप गरजेचं आहे. अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे की जॉब तू पण केलेला आहे की आर्किटेक्चर, सो तो एक्सपिरियन्स कसा होता? की आता खूप लोक बॅड माउथिंग करतात की अरे जॉब, सो तुझा एक्सपिरियन्स कसा होता की जॉब करताना? मला माझा जॉब भयंकर आवडायचा खूप. म्हणजे मला लाज वाटते हे, पण खरंच लाज वाटते. मी सरांना भेटायला गेले 9:30ला. मला एक खूप मोठी, म्हणजे आम्ही स्कूल डिझाईन करत होतो ऑफिसमध्ये आणि मला ती फाईल सेंड करायची होती. सरांना 9:30ला भेटता, सर थांबले कारण टीम येत होती, त्याला वेळ गेला आणि मला असं होतं लवकर आवरा, मला ऑफिसला जायचं आहे. मी कौस्तुभला असं म्हणले मला लाज वाटते रे आज की मी तसं होते की चला झालंय का तुमचं, मला जायचं आहे असं. सो मला माझं काम प्रचंड आवडायचं. आणि वन फाईन डे सर म्हणाले की आता उद्यापासून वर्कशॉप सुरू होतोय, तू ऑफिसला नाही जायचं. बरं नाही जायचं, त्यात तू सांगूही शकत नाही की तू काय करते, ना रिलेटिव्हजला ना फ्रेंड्सला ना ऑफिसला, असं की ते आपण गुप्त ठेवूया, नंतर त्यांना कळेलच जे काय असेल ते. पण आता वर्कशॉप गरजेचं, कारण ह्या मुलांबरोबर तुलाही रुळणं गरजेचं आहे. कारण मला माहित नाही मी कुठला सीन कधी काय घेईल. कारण नागराज मंजू यांच्या सेटवरचा सगळ्यात भारी गोष्ट मला काय वाटतं माहिती का, कुठलाही ऍक्टर स्क्रिप्ट घेऊन नाही फिरत. आणि तिथे असं असतं की सर काय करतात, कुणाला टेन्शन येत असेल तर म्हणतात ऐक ना तुझ्या आयुष्यात असं असं घडतंय, कसं रिॲक्ट होशील, म्हणजे ते थोडं त्याच्याकडनंही घेतात. आणि त्यामुळे कसं होतं की ते इतकं छान काम चालतं की नॅचरल जे काय आहे ते रिॲक्ट करा. मग आणि म्हणून घरबंधू बिर्याणी का अवघड गेलं. सर म्हणतात तू कधी लाजली नाहीयेस का? अगं असं कोणीतरी आपल्याला म्हणतोय आपल्याला मुलगा आवडलाय लाजायचं, म्हणलं असं वगैरे कोण लाजतं. मला तो माझा हट्टा होता. सर म्हणले हे तुला बघ मी लिहून घे, तुला आवडणार आहे लोकांना हे. आणि ते मी जी मोठ्याने हसते तर ते तेवढेच स्क्रीनशॉट्स असे ते येतात ना, मग मी सरांना दरवेळी सांगते सर तुम्ही खरं बोललात, किंवा भावनाच्या वेळेसही सरांना म्हणलं सर तुम्ही खरं बोललात, ते असं आहे. त्यामुळे सरांची जी काम करायची पद्धत आहे ना, त्याच्यामुळे ते इतकं नॅचरली बाहेर येतं, ते सगळ्या गोष्टी अशा एकदम सॉर्टेड असतात आणि ते कामही तितकं उत्तम दिसतंच. अजून एक की आता असं वाटतंय का की 2 मूवी झाल्या, पहिल्यांदा बच्चन सरांसोबत, दुसऱ्यांदा पण खूप जास्त प्रेम मिळालं, सो आता एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आलेली आहे. सो आता तुला असं वाटतंय का की पहिल्यांदा तर तू आता सांगितलंस की चूजी होतीच की मला हा प्रोजेक्ट करायचा आहे नाही करायचा तू ठरवायचा, सो आता तू कोणते एलिमेंट्स डोक्यात ठेवशील की नाही ह्या एलिमेंट्सवर मी मूवी ठरवेन करायचं का नाही करायचं? मगाशी आपला पॉईंट मिस झाला की सयाजी शिंदे सरांबरोबरचा अनुभव कसा. yes. सो सयाजी सर खूप गोष्टी अशाच सांगून जातात आणि इतक्या सहजपणे सांगतात. मी आकाश आणि सयाजी सर बसायचो, सयाजी सर सांगायचे की सेकंडरी काम करत म्हणजे लीड ॲक्टर्सला खूप अवघड असतं कामं शोधून आणणं. मग त्यात ते म्हणाले की तुम्ही तोपर्यंत कामं करत राहायची, तर ती काय तर कविता वाचायची. आमच्या दोघांना आता ऑगस्टमध्ये ठरलं होतं आमचं की एक कविता लर्न करायची, पण त्या कवितेतलं जे काही हावभाव आहे ते तुम्हाला असे सांगायचे की तुम्ही एखादी गोष्ट सांगताय. मग तेव्हा असं म्हणजे मी हे ऑनेस्टली सांगते, ॲक्टर्स खूप हार्डवर्किंग असतात, मी काहीच नाही आहे. इनफॅक्ट म्हणून मी म्हणते की ते त्यांचं जे काम असतात ते वर्किंग आवर्स असतात हे मला तिथे गेल्यानंतर कळलं की हे खूप जास्त अवघड आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जर ते माझ्या वाटेला येणार आहे आणि जर ते माझ्यासाठी चांगलं आहे तर मला त्याला 100% द्यायला आवडतील. पण ते जर नाही आहे तर मला तिथे जाण्यातही मला असं वाटतं की उगाच त्यांची माझी आई जे म्हणते फक्तच दिसते म्हणून जाणार असेल तर गेट आउट ऑफ इट लगेचच. आणि खरंच मानलं पाहिजे, लाईक खूप लोक, आता मी ह्या फील्डमध्ये म्हणून मला बोलायचं नाही, बट काही लोकांना लाईक्स आणि व्ह्यूज त्यामुळेच आहेत आणि त्याच्यावरतीच खूप लोक व्हेरीफाईड झाले, एवढ्या लोकांचं प्रेम मिळलं. पण आईने हे सांगितलं दिसते म्हणून नाही जायचं, काय असेल तर जा, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण काही लोकांनी दिसण्यावरच करिअर उभं केलेलं आहे, म्हणजे टॅलेंट नाहीच आहे. पण हिथं जेव्हा घरातूनच सांगण्यात येतं ना, त्यामुळे एक समजून घ्या की व्यक्ती चुकीचा निर्णय घ्यायचे चान्सेस कमी आहेत. कारण की तुम्हाला आधी सांगितलं दिसण्यावर जात असेल तर जायचं नाहीये. त्यात एक ऍड करीन की
आलं होतं मला असं झालेलं भावना भाभी असं झालं होतं. आम्ही कंटिन्यू फिरत होतो आणि इतकं प्रेम वाटायला येत होतं. आणि मग एक ब्रेक आला आणि मी पुण्याला परत आले. तर मम्मीचं मला ओवाळलं वगैरे, म्हणजे प्रेम जिथे प्रेम आहे, जिथे नाहीये तिथे नाहीये. तिने मला स्पष्ट सांगितलं की भावना भाभी असशील बाहेर, इथे तू आली आहे, असं असं आहे. ओके म्हणलं, चला सायली चला कामाला. नाही, आणि हे खतरनाक आहे. मी आज सांगतो ना, माझा कधी जर 2 दिवसात एखाद्या आईला कॉल नाही गेला तर आई म्हणती सर कुठे आहे. संपलं. ह्या 2च वाक्यामध्ये तिनं संपवलं. सो ही असताना हेच आवडतं मला, की मी ह्या एका परसेप्शन आलेलो की नाही सेलिब्रिटी, मला हे प्रश्न इथं आल्यावर कळतं यार माझ्या पण घरी हेच चाललंय. दॅट मीन्स की कॉमन लोक जेव्हा कोणत्या एका स्ट्रीममध्ये जातात, रिप्रेझेंट करतात कम्युनिटीला, ती स्टोरी सेमच राहणार. आता सगळ्यात महत्त्वाचा एक रॅपिड फायर घेऊया. मी एक शब्द सांगेन किंवा एखादा फ्रेज बोलेन, त्याला तुला रिॲक्ट करायचं कोणत्या एका शब्दाने. आर्किटेक्चर. प्रेम. ओके. ॲक्टिंग. प्रेम. ओके. नागराज मंजुळे. लिजेंड. ओके. फेवरेट मूवी. सैराट. ओके. फेवरेट कॅरेक्टर. एनी मूवी कॅरेक्टर. अरे आता असं अचानक हे होत आहे. मला हे आवडलं, आलिया भट्टचं हायवे मधलं काम आवडलं. ओके. फेवरेट कलर. येल्लो. ओके. मुद्दाम विचारलं कारण कारण मला 4 वर्ष झाले मी Q&A टाकतो आणि मला विचारतं फेवरेट कलर कुठला, मी सांगतो येलो. मला येड्यात काढतात लोक. पिवळा कसा फेवरेट असू शकतो? आर्किटेक्चर आहे, माझ्यापेक्षा जास्त सेन्स आहे. सो पिवळा कलर चांगला कळलाय, लक्षात घ्या. मी हे ठरवून टाकलेला आहे प्रश्न हा. दरवेळी मला हे पिवळा कोणाला वाटतं. ओके ठीक आहे, उत्तर मिळालेलं आहे. ठीक आहे. अतिशय एनर्जेटिक आणि अतिशय एक्झॅक्टली फ्रेश. वायब्रंट. येस. फेवरेट कॉन्टेंट क्रिएटर. हे ओके. फेवरेट वेब सिरीज. मी नाही बघत जास्त. परफेक्ट. हॅपीनेस. आई वडील. मस्त. ड्रीम. तेच त्यांना खुश ठेवायचंय. सौरभ भोसले शो. खूप मजा आली. ओके. सो ऑडियन्सकडे जाणार आहे, त्यानंतर मी 2 प्रश्न घेणार. सो ऑडियन्समध्ये कोणाला प्रश्न असतील तर हात आधीच वरती. सायलीताई, माझं नाव खुशी आहे आणि तू म्हणजे ॲक्च्युली मी ब्लँक झाले पूर्ण. मी सौरभ सरांचे खूप शोज बघितले. सो आज मी 10:30ला उठले की नाही यार जाऊ जाऊ जाऊ. 10:30ला पोहोचलीस का? उठले मी 10:30ला. म्हणलं जाऊ. मैत्रिणीने सांगितलं 11 वाजेपर्यंत पोहोचायचंय काही पण करून, तू जा. तिच्यासोबत तुमचा फोटो बघितलेला. म्हणलं अरे हे कुठं भेटले, मी युट्यूबवर बघते यांना. तेव्हा अरे येतात ते. म्हणलं अरे मला नेक्स्ट टाइम सांग. तिने डायरेक्ट तिकीट बुक केलं, जा म्हणली. 11ला कसं तरी आले मी 11:30 पर्यंत. तुला भेटल्यानंतर असं झालं की अरे हे तर म्हणजे 4-5 वर्षानंतरची मीच आहे. म्हणजे मी अशीच खूप बोलते. तर एक असं झालं की आता मी स्वतः 3rd इयर माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग चालू आहे, संपलंय. 4th इयरला आहे, इंटर्नशिप करते टाटा मोटर्समध्ये वगैरे, सगळं ठीक आहे. हे एज्युकेशन सगळं व्यवस्थित आहे. फक्त आता रील्स बनवणे, जसं माझं ट्रॅव्हलिंगचं पेज सुरू केलं, किंवा आई वडील जशी तुझी आई स्ट्रिक्ट आहे तशी माझी आई म्हणते काय गरज आहे असले फोटो टाकायची, काय गरज नाहीये. तर मग तू एक असं ते बॅलन्स, आता जसं तुझ्या बोलण्यात आलं की अरे तुला करायचं नव्हतं ते ऍक्टिंग, पण ते झालं. दरवाजा येतोय, म्हणजे ऑपॉर्च्युनिटी येतात की अरे आपल्याला ढोलपथक पण करायचंय, आपल्याला सगळंच करायचंय, आपल्याला इंटर्नशिप पण सांभाळायची, संडेला 1च दिवस सुट्टी आहे, त्यात इथे यायचंय. म्हणजे असं सगळंच. तर म्हणजे फिरायचं पण आहे, कॉन्टेंट पण बनवायचं आहे. असं सौरभ बोले सरांसारखं असं 5 वर्षानंतर असं एक फर्म डिसिजन घ्यायचा की अरे नाही आता जॉब नाही करायचा, आता मला हेच करायचंय. तर एक ते असतं ना की ते बॅलन्स कसं मेंटेन करते की अरे पर्सनल लाईफ पण माझी जशी आहे तशी चालू आहे, पण कुठेतरी हे रील्सचा जमाना आहे. आता मी तुझं अकाउंट बघितलं बसल्या बसल्या नाही का, तू म्हणली मी फोटो पोस्ट करायला लाजते. म्हटलं अरे काय करते ही नेमकं. मग मी बघितलं की अरे नेमकं असं खरंच हिचं व्हेरीफाईड अकाउंट आहे का वगैरे, अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ना की अरे माझ्या पेजला पण भेटतात 10K व्ह्यूज जातात वगैरे, त्याचा काही इश्यू नाही. पण मग एक बॅलन्स असतो ना की अरे हा वा की हे पण करायचं आहे आणि याला पण तेवढंच इम्पॉर्टन्स, ते कसं मेंटेन करते ते विचारायचं. पहिले क्लिअर करते की काय म्हणायचं आहे मला. माझं प्रायव्हेट अकाउंट होतं, 500 फॉलोअर्स. एकाचंही अननोन रिक्वेस्ट मी ऍक्सेप्ट करायचे नाही बरेच वर्ष. सर मला जेव्हा म्हटलं की उद्यापासून तुला आता ते पब्लिक करायचं, मला इतकी भीती वाटत होती. त्याचं रिझन असं आहे, मी खूप म्हणजे प्रायव्हेट होते, मला खूप फोटो टाकायला आवडायचे. पण आता जेव्हा पब्लिक फिगर आहात तुम्ही, प्रत्येक गोष्ट टाकण्यामागे एकदा विचार करता की हे योग्य आहे का, स्पेशली मुलींसाठी. कारण मुलं म्हणजे मी असं कुणालाही वाईट ह्याच्यात बोलत नाही, पण बोलायचा खूप अधिकार असतो, त्यामुळे काहीही वाटेल ते बोललं जातं. पण मला हे वाईट वाटतं की कुणीतरी वाचणार आहे, आपल्याबद्दल एक वेगळं परसेप्शन बनवू शकतात, त्यामुळे मी तो विचार करते. आणि दुसरं
मी माझा वैयक्तिक इथे सांगते म्हणजे मी खूप भारी असं वगैरे सांगत नाहीये. प्रत्येक जण कशातनं ना कशातनं जातच असतं. ते मी असेल, तू असेल, इथे सगळेजण असतील. तो बॅलन्स असा काही नाहीये. मलाही खूप टेन्शन येतं. मलाही असं वाटतं की काय करतोय आपण. मला आजही भीती वाटते आणि मला असं वाटतं मी योग्य डिसिजन घेतला की नाही. ते प्रत्येकाच्या आयुष्यात होत असतं. मी याच्यात खूप महान आहे वगैरे असं नाही. पण मी तुला सांगेन त्यावेळेस जर तुला वाटलं ना की आता तुला ढोल वाजत, सरळ जा, सगळं बाजूला सोड. कारण मी हे नागराज सरांकडनं शिकले की पॅशन असतं आणि एक असतं ते तुमच्या मनाला प्रचंड आवडतं. त्याच्यासाठी तुम्ही वेळ काढा आणि तो बॅलन्स कधी होणार नाही. हे पहिले जर जो क्लिअर करशील ना तेव्हा तू खूप आनंदी राहशील. असा बॅलन्स होणार नाही. परफेक्ट लाईफ कधीच होणार नाही आहे. त्यामुळे असं नाही आहे की आज मी खूप परफेक्ट आहे, आज सगळं बॅलन्स्ड नाही. तरी पण ते वाकडंच आहे. समोरच्यासाठी ते परफेक्ट असेल, कदाचित ते तुझ्यासाठी नाही आहे. पण म्हणून तू असं ते करू नको. पण मला तर खूप आवडलं की तू प्रत्येक गोष्ट करायची आहे तुला आणि आज इथे तू 10:30ला उठून आली आहे. त्यामुळे खरं तुझे खूप खूप आभार. तू आली आम्हाला मला बघायला. तर आहे ना म्हणजे माझ्या टीमचं वाईट वाटतंय रे. 7:30 पोर रिमाइंडर टाकतात व्हॉट्सअपवर. आले ना सगळ्यांना रिमाइंडर, हा पोचा 3 तासात पोचा, शोला 2 तास बाकी. आणि मला तिच्याबद्दल एक गोष्ट आवडली. तिनं तुला खूप भारी कॉम्प्लिमेंट दिली. खूप लोकांना कमी कळलं पण मी टाळी वाजवली. ती एक गोष्ट बोलली की मी 4 वर्षानंतरची, ह्याच्यापेक्षा बेस्ट कॉम्प्लिमेंट नाही. जेव्हा लोक म्हणतात ना की यार सेम आहे प्रोसेस, बिईंग रिलेटेबल इज द बेस्ट कॉम्प्लिमेंट यू एव्हर गेट. सगळ्यात बेस्ट. कारण की रिलेटेबल राहणं खूप गरजेचं आहे. लोक अरे मोठा झाला म्हणणं खूप सोपं असतं. रिलेटेबल राहणं खूप गरजेचं आहे. आणि अजून एक गोष्ट मला म्हणजे ॲडिशन करायचं उत्तरामध्ये की जसं सायलीनं सांगितलं की ऑब्सेशन गरजेचं आहे. तर तू आता ह्या गोष्टीला ऑब्सेशनला जा. कारण तू जर नाही केलं तुझ्या जागी दुसरं कोण आलं तर तुला वाटेल मी रिग्रेट आहे ह्या गोष्टीचा खूप मला. सो खूप भारी आहे. आणि ते बोललेस ते खूप आवडले की रविवारी तर इकडे यायचंच आहे. सो थँक्यू. येस. हाय सायली, बिग फॅन. सोशल मीडियाचा एक सब्जेक्ट निघाला तर त्याच्या रिगार्डिंगच आय वॉज फॉलोइंग यू सिन्स लॉंग. आणि आय वॉज ऑलवेज क्युरियस की एवढे सिम्पल आणि ऑनेस्ट सगळे स्टेटस सगळ्या गोष्टी असतात आणि खरंच रिअली असे आहे का. तर आय कॅन टेल यू की खरंच एकदम सिम्पल आणि ऑनेस्ट फर्स्ट हिरोईन ऑर ॲक्ट्रेस ऑर एनी काइंड ऑफ अ सेलिब्रिटी मी फर्स्ट टाइम बघतोय. सो रिअली आय एम ग्रेटफुल. अँड सेकंड क्वेश्चन असा आहे की सिन्स आय वॉज फॉलोइंग यू, मी बघत होतो की 2 प्रोफेशन आहेत. ओके, ॲक्टर आहे आणि आर्किटेक्टर आहे. तर मला हे पण माहिती आहे, बरेच लोक रिलेट करतील की बऱ्याच ॲव्हरेज कॉमन मिडल क्लास फॅमिलीतल्या मुलांचं हेच असतं की एक पॅशन असतं ज्यांना ऑब्विसली पॅरेंट्स सपोर्ट करतात. कारण की आर्किटेक्ट आहे, इंजिनिअरिंग आहे, ज्याच्यामध्ये करिअर थोडंसं आपल्याला माहिती आहे की समथिंग इज देअर. कारण की 10 इंजिनियर्स भेटतात बट एक पेंटर असतो सराउंडिंगमध्ये. सो पण हॉबी आपल्याकडे असते तो आपण कुठेतरी पर्सनली करतो घरामध्ये किंवा काहीतरी, कोणाला पेंटिंग, आणि आपल्याला अशी भीती वाटते की यार तिकडे जायचं का नाही. ओके, आणि आपण जरा इकडे पॅशनकडे जास्त फॉलो करतो आणि वाटतं की कधीतरी ॲज अ हॉबी करू. तर तुला लक बाय चान्स मिळाला, ॲक्टिंगमध्ये तू गेलीस, बऱ्यापैकी सक्सेस पण मिळाला बिकॉज इनबॉर्न टॅलेंट अँड एव्हरीथिंग. तर एका ॲव्हरेज मुलासाठी किंवा मुलीसाठी तुला असं कधी वाटतंय की ह्या टाईम नंतरनं तू तुझी हॉबी ॲज अ प्रोफेशन पण बघायला हवीस आणि तुला कधी थांबायला पाहिजे. कारण की अदर एंड वी आर फ्रॉम मिडल क्लास फॅमिली, आपण रिस्क पण नाही घेऊ शकत या सगळ्या गोष्टीमध्ये. आपल्याला आपलं करिअर पण स्टेबल ठेवावं लागतं. तर ह्याच्याबद्दल तुझे काय थॉट्स आहेत? थँक्यू. पहिलं तर थँक्यू, खूप कौतुक झालं. आणि ज्या प्रवाहात तू वाहतोयस त्याच्यातही मी आहे. आपण सेम नावेत आहोत. मी पण त्या प्रोसेसमध्येच आहे. पण म्हणजे मी काय खूप महान सांगू शकते असं नाही. पण मला एक माहिती आहे की हॉबीला ना एक माझ्या मते एक बॅरियर असावं, ती थांबावी कुठेतरी. कारण प्रॅक्टिकल जग खूप मोठं, जसं आपण मिडल क्लास फॅमिलीत नाही येतो तर बऱ्याच काही जबाबदाऱ्या असतात आणि बऱ्याच लोकांना असं होतं की आपली स्वप्न कुठेतरी मागे राहतात का. पण मग तिथे बॅलन्स येतो. कधीतरी तो जमतो, कधीतरी तो नाही जमत. माझ्या अनुभवातनं सांगते. मी इथे जूनच्या वर्कशॉप्समध्ये होते, माझ्या साईट सुरू होता तेव्हा एक पेंटर रंगबिंग टाकून फेकून पळून गेला. मी फोन उचलू शकले नाही. मग मला तिथे कळालं अच्छा हे मला थांबवलं पाहिजे कारण माझ्याकडनं हे होणार नाही आहे. सो आपल्याला आपला बॅलन्स कळला हवा. आणि जे म्हटलं तू आर्ट वगैरे, मी तर त्या सगळ्यांना फॉलो करीन जे आर्टला जास्त इम्पॉर्टन्स देतात देन दिस. पण अगेन प्रॅक्टिकली पैसा कमवायचा आहे, घर चालवायचं आहे, ब्रेड अँड बटर तुमचं तुम्हाला हवं आहे, तर त्या गोष्टी तुम्हाला त्या फॉलोच कराव्या लागतात. येस. लास्ट 2 क्वेश्चन्स आहे कोण अजून? नमस्कार. सैराट चित्रपटासाठी ऑडिशन झालं, सिलेक्शन झालं, माझ्या समहाव काही गोष्टी वर्कआउट झाल्या नाहीत. आणि जसं मी आत्ता तुम्हाला ऑब्झर्व केलं आणि जसं तुमचाही काही इंटरेस्ट नव्हता. बेसिकली नॉर्मली आपण सर्वांचंच पाहतो की सर्वांचा इंटरेस्ट असतो आणि करायचं असं असतं. पण अपार्ट फ्रॉम दॅट जेव्हा तुम्हाला झुंड मिळाला किंवा आता घर बंदूक बिर्याणी चित्रपट मिळाला तर त्याच्यानंतर तो चित्रपट रिलीज झाला, हिटही झाला आणि मेन म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्याचं रिकग्नायझेशन भेटलं. राईट. सो ते रिकग्नायझेशन भेटलं किंवा नागराज मंजुळे सरांसोबत तुम्ही ॲक्टिंग अभिनय केला
तुमच्यासाठी सर्व गोष्टी नवीनही होत्या. जेव्हा तुम्हाला तो सर्व गोष्टी सक्सेस मिळालं आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून, तर ते जे बदल होते तुम्हाला, ते बदल तुम्हाला कसे जाणवले? तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये त्या गोष्टी तुम्हाला कशा जाणवल्या आणि याचा प्रभाव कसा पडला? तुम्ही ज्या गोष्टी वेगळ्या अनुभवल्या, म्हणजे मला असं म्हणायचं आहे, ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येण्याच्या अगोदर ज्या सायली पाटील होत्या आणि त्याच्यानंतर हे जे काम केलं, हे अनुभवलं आणि जे तुम्हाला फेम भेटलं किंवा एक रिकग्नायझेशन भेटलं, याच्यानंतरच्या ज्या सायली पाटील आहेत, याच्यामध्ये काय डिफरन्स तुम्हाला जाणवतो? मी म्हणते प्रत्येक आपल्या गोष्ट जी घडते ना आयुष्यात, त्याच्यातलं एक प्लस पण बघायचं. माझी मोठी बहीण मला नेहमी सांगते. सो सैराट जेव्हा माझ्याकडनं गेला, अर्थात सगळ्यांनी हे सांगितलं की तू मूर्ख आहे, आज कुठे असती वगैरे जे काय, त्याच्या मागचं मी बघते की माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, मग मी त्याच्यात प्रॅक्टिस करू शकले, बऱ्याच काही गोष्टी झाल्या आणि मग माझ्या आयुष्यात 2 फिल्म झाल्या आणि त्या पण टी सिरीज झी या मोठ्या ब्रँडबरोबर, त्या दोन्हीही खूप उत्तम. सो मी त्याची प्लस आणि मायनस असं बघत असते. सो खूप गोष्टी, हे नागराज सरांचंच वाक्य मला नेहमी असतं की गोष्टीला खूप गांभीर्याने पण नाही घ्यायचं आणि खूप मनालाही नाही लावून द्यायचं. तर मी तसंच जाते. उद्या उठून माझ्याकडे कदाचित काम नसेल, कोणी मला ओळखणारही नाही, पण मग तयारी जी ठेवते ना मी ती ठेवते. कारण कसं आहे, मी काय आज उठून फार ऐश्वर्या राय वगैरे झालेली नाही आहे. त्यामुळे मला माहिती आहे की जसा प्रवास माझा सुरू झाला, मी जशी होते, बदल एवढाच झाला की मी गोष्टी घेण्यासाठी तयार राहिले. मी खूप अडामेंट होते, नाही हे असं असतं, हे असं असतं, असं असतं, असं रेखीव गोष्टी होत्या. आता असं आहे की गोष्टी कशाही चालल्यात त्या घ्यायच्या, आपल्या वाटेला आलेलं आहे त्याला खूप मनापासून काम करायचं आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या. मग त्यात खूप विचार येतात वगैरे, ते खूप साहजिक आहे, पण मी कुठेतरी प्रयत्न करते की त्याच्यात काही पॉझिटिव्ह साईड आहे का त्या बघाव्या. येस, परफेक्ट. सो आहे कोण अजून? विल गो टू. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. तर पहिली गोष्ट मी एक सांगतो, मी तुमचा शो माझ्या मित्रांनी मला पोस्ट पाठवला. मी पहिले 3 फोटो नाही बघितले, पहिले तुमचा फोटो बघितला, बोलले मला शोला यायचंय. हा, त्याला बोललं माझी तिकीट बुक कर, मला शोला यायचंय. तर त्याला मी सांगितलं, मम्मीला विचारतो, मी संध्याकाळपर्यंत सांगतो. आमच्या घरात पहिला शब्द मम्मीचा आहे, त्याच्यानंतर शब्द नाही कोणाचा. कसा वाटतंय मग? भारी वाटतंय का? एकदम मस्त सर, एकदम भारी वाटतंय. पहिल्यांदा 2 सिलेब्सला बघतोय मी आज, एक सायली मॅडम, एक तुम्ही सर, सौरभ सर. तर संध्याकाळी विचारलं मम्मीला, मम्मी बोलली हो तू जाऊ शकतो. तर ह्याला विचारलं मी येतोय, हा बोलला फुल झालंय. माझं मन नाही का थोडं दुखवलं जरा, बोललं काय कार्यक्रमच फुल झाला नाही का. ह्याचा मला काल रात्री फोन आले 11 वाजता आणि माझी झोप उडाली 12 वाजता. मी बघतोय जे कॉल आले 4 मिस कॉल. नंतर इंस्टावर ह्याचा मेसेज आलाय, अरे 1 जणाचा रजिस्ट्रेशन कॅन्सल झालंय, तू येऊ शकतो. तर माझ्या मनाला रात्री एवढं भारी वाटलं, बोललं भाई आपलं काम झालं ना. सर मी एक मानतो, विचार करण्यात आणि त्या विचाराला पूर्ण करण्यात, हे मी मानतो सर. थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू सर. एक गोष्ट मला दे दे. मी एक सांगतो, हा भाऊ लय हुशार आहे. त्यानं 2 गोष्टी केल्यात. निम्म्या पोरींना सांगितलं मी आईचं ऐकतो म्हणजे तुझं बी ऐकू शकतो. मी रात्री 11ला झोपलेलो, बघितलं का तुम्ही? हा, हे पुरुष जातीचे सिक्रेट आहेत बाळांनो. ओके चलो. सो खूप मजा आली. टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी एक्सपेक्टच केलं नव्हतं की माझा ऑडियन्स एवढं ओपन होऊन बोलेल. ह्याचं सगळं क्रेडिट सायलीला जातं, टू बी व्हेरी ऑनेस्ट. कारण मी इथं बसताना पण विचार केला, पण तीच एवढी ओपन होऊन बोलली, तिनं ऑनेस्टली उत्तर दिलं. मी एक गोष्ट सांगतो, ह्या इंडस्ट्रीमध्ये लोक तुम्हाला भरपूर मिळतील आणि शेवटची गोष्ट त्यांच्याकडून ऑनेस्टी मिळते, पहिली नाही मिळत. आज पहिली गोष्ट सायलीकडून आपल्याला ऑनेस्टी मिळते, हे खूप गरजेचं आहे. कारण इथं बऱ्याच मुली आहेत, जेव्हा तू बोलत होतीस तेव्हा मी बघत असताना त्या मुलींच्या चेहऱ्यावर चमक होती की नाही यार यार सेम आहे रे, घरी पण म्हणजे होप आली. समजतं, एक होप येते प्रत्येकाला, ते खूप गरजेचं आहे. काही लोक अंतर टाकून जातात नाही का, की अरे नाही आमच्या घरी भारी. अंतर टाकून नाही जातं इथून कोण, आज होप घेऊन जात आहे. आणि सगळ्यात मोठं क्रेडिट जर कोणाचं असेल तर त्यांच्या मम्मी पप्पांचं आहे. ते पहिल्यांदा आले. आणि एक गोष्ट समजते, जेव्हा माणूस कुठल्या तरी शोवर जातोय, त्याचा स्वतःचा पॉडकास्ट आहे आणि त्या स्वतःच्या पॉडकास्टवर बोलताना जो मेंटर आहेत नागराज सर, त्यांच्याबद्दल जास्त बोललं जातं आहे, आईवडिलांबद्दल जास्त बोललं जातं आहे. दॅट मीन्स तो व्यक्ती ग्राउंडेड आहे. आणि हे पण सांगितलं त्यानं की पुढं तुम्ही मला नाकारलं तरी माझ्याकडे प्लॅन्स आहे किंवा मी करेन. हे सगळं सांगणं, हे सगळं घेणं, हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, हे फक्त ॲक्टिंग फील्डबद्दल नाही आहे. सो एवढं प्रॅक्टिकल राहता यावं आणि एवढं हंबल राहता यावं सगळ्यांना.
आणि मला फक्त लास्टचा तुला एक प्रश्नाने थांबणार आहे की जेवढे काही मुली तुला बघतात स्पेशली मुली आणि त्या पण बऱ्याच बॅरियर्समधून जात असतील, सो त्यांना तुझा काय मेसेज राहील? मी एक सांगावं वाटेल की मी या गोष्टीचा अभिमान म्हणून नाही सांगत, पण जेव्हा माझ्याकडे ही संधी आली, कदाचित आज मी रिग्रेट करते की मी तिला खूप ओपनली घ्यायला हवं होतं, एवढा विचार नव्हता करायला पाहिजे. सो तुमच्याही पुढे खूप संधी येणार आहेत. आणि मला जी भीती होती की मुलीसाठी सगळ्या गोष्टी अवघड असतात, तसं नसतं. त्यामुळे तुम्ही तेव्हा 100% द्या तुमचे आणि डाऊट्स प्लीज ठेवू नका. मी जी चूक केली ती फक्त करू नका. ती संधी तेव्हाच येणार असते, ती परत तुमचं डोअर नॉक करणार नसते. आजही मी जेव्हा यांच्याशी बोलताना मी म्हणते की मी सोडू का हा विषय, तर मला तेच होतं की माझी विंडो नॉक झाली आहे. मला जर काही काम माझ्या वाटेला येतं तर ते मी करणार आहे. त्यामुळे तुम्हीही तुमच्या संध्या घालवू नका आणि त्याला तुमचे 100% नक्की द्या. येस. सो लेडीज अँड जेंटलमॅन, सायली पाटील, थँक्यू.